मला ओळखतात. डॉक्टर कुमार गायकवाड, आनंदी परिवार फाउंडेशनचा अध्यक्ष आणि आनंदी परिवार फाउंडेशनची एक विंग, मनी लव्हर्स क्लब. ते फक्त त्यांना पैसे पाहिजेत. मॅक्झिमम टाइम आम्ही सोशल वर्क करतो. पण पैसा हा विषय प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे आणि ज्यांना खरोखर श्रीमंत बनायचं आहे त्यांच्यासाठी हे वेगळी विंग काम करते. एक टीम वेगळी आहे. पण ट्रेनिंग देणारा मीच आहे. आणखीन काही लोक माझ्या बरोबर येतील. पण हा एक वेगळा पार्ट आपण ठेवलेला आहे. येस. सो सर्वात महत्वाची गोष्ट, श्रीमंती म्हणजे नक्की काय आहे? चलो, चॅटबॉक्स मध्ये मला सांगायचंय श्रीमंती म्हणजे काय. तुम्हाला काय वाटते की श्रीमंती म्हणजे काय? श्रीमंत व्हावं असं तर प्रत्येकालाच वाटतं. कोणी आहे का आपल्यातलं ज्याला वाटतं की नाही मला श्रीमंत नको? पण श्रीमंती म्हणजे काय? चॅटबॉक्स बघूया तुमचं काय मत आहेत. श्रीमंती या शब्दाबद्दल तुमची काय मत आहेत? श्रीमंती म्हणजे काय? चलो, लिहायचंय, प्रत्येकाने लिहायचं. काय जे वाटतं ते लिहायचं, कुठल्या भाषेत लिहायचं ते लिहा. तसं आपण आजकाल इंग्लिश मधून टाईप करतो पण मराठीत टाईप करतो. मला असं वाटतं, MALA, मला असं. जे लिहायचं ते लिहा. मला तुमची प्रत्येक भाषा समजेल आणि सर्वात महत्वाचं तुमच्या सगळ्यांचे रिप्लाय मी मला पर्सनली केलेले आहेत. त्यामुळं तुमचा रिप्लाय कोणीच बघू शकत नाही. काही चुकलं. विक्रांत कुलकर्णी म्हणतात पैशाला कामाला लावणं म्हणजे श्रीमंती. ओके. ठीक आहे. वेल्थ, हेल्थ अँड मेंटल स्टेट. गोविंद, क्या बात. हम्म. खर्चापेक्षा जास्त पैसा असणं म्हणजे श्रीमंत. ओके. आणखी दिलीप निकम, क्या बात. ड्रीम पूर्ण होणं म्हणजे श्रीमंती. ओके. खूप पैसा म्हणजे श्रीमंती. परिपूर्ण. ओके. आणखीन बाकीचे लोक झोपलेत का? मी आधी सांगितलेलं आहे. तन मनाने धनाने मोठे होणं म्हणजे श्रीमंती. वाह, क्या बात आहे. आपल्यापैकी कोणी आहे का हे जे डेफिनेशन सांगितलं जातं? फ्रीडम म्हणजे श्रीमंती. आर्थिक आणि आध्यात्मिक, प्रत्येकाची दोन प्रकारची श्रीमंती. ओके. आर्थिक आणि आध्यात्मिक पण असते का? ओके. त्या घरामध्ये असे 5-50 फोटो आणून लावले की झालं श्रीमंत अध्यात्म. यस. पॅसिव्ह इन्कम म्हणजे श्रीमंत. ओके. मनीषा मोरे. हम्म, हम्म. यस. आणखीन आय थिंक मनीषा मोरे मॅम आपण अगोदर पण प्रोग्राम अटेंड केलेले आहेत. राजेश शेखर, सॅटिस्फाईड लाईफ, हा समाधान. तुला दोन शब्दामध्ये फार कन्फ्युजन आहे. श्रीमंती, समाधान आणि आणखीन एक सांगतो, सुख. ते सॉन्ग ऐकल्यापासून तर सुख कळले वगैरे वगैरे जे ना ते ऐकलं असं काही लोकांनी. ते कशात कळलं मला माहित नाहीये. पण लोक कन्फ्युज आहेत. फोर्सफुली लाईफ न जगता चॉईसची लाईफ जगणं म्हणजे श्रीमंती. वाह, क्या बात आहे. डेफिनेशन. रिप्लाय तुमचे इतके भारी भारी आहेत ना की मला असं वाटायला लागलं की मी प्रोग्राम घ्यायची गरजच नाही. तुमचे रिप्लाय जरी सांगितलं ना सर्वांना तरी सर्वांच्या डोक्यामध्ये श्रीमंतीची व्याख्या तयार होईल. कोणतीही वस्तू घेताना खिशात किती पैसे आहेत बघावे न लागणे म्हणजे श्रीमंती. क्या बात आहे नामदेव. ग्रेट, ग्रेट. कुठली वस्तू घ्यायची आहे तर खिशात किती पैसे आहेत हे बघायची गरजच नाहीये. अक्षय नुसते काढले कशा ते फुल जास्त सिमसिम म्हणायचं, खिशातून पैसे काढायचे, द्यायचे, झालं. पण खरंच हे सगळं प्रॅक्टिकल वाटतंय का? हे खरं शक्य आहे का असं की किती पैसे येणार, किती खर्च करणार? हे नाही पॉसिबल. आतापर्यंत कितीतरी वेळेस चळवळी झाल्या. जसं भारतामध्ये भूदान चळवळ पण झाली होती. आता सध्या एक समान नागरिकत्व कायदा केला. म्हणजे समान नागरिकत्वाचे थोडेसे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. पण सगळ्यांना समान संधी, समान जागा, समान पैसा, समान अधिकार, या सगळ्या गोष्टी. त्याच्या आधीही इतिहासामध्ये श्रीमंताचा पैसा घेऊन गरिबामध्ये वाटला गेला आणि काही दिवसांत ऑब्झर्वेशन केलं. जे गरिबांना श्रीमंत बनवत होते पुन्हा गरीब बनले. भूदान चळवळ त्यातलाच एक पार्ट होता. ज्यांनी जमिनी दिल्या, ज्यांना दिल्या त्यांनी परत विकल्या आणि पुन्हा ते बेघर झाले किंवा त्याच्या जमिनी निघून गेल्या. तर मुद्दा हा आहे की खरंच श्रीमंती म्हणजे काय आहे? वेल्थ, हेल्थ, हॅपीनेस. ओके. आणखी श्रीमंती म्हणजे नक्की काय? तर लोक म्हणतात की श्रीमंती म्हटलं की सगळ्यांना एकच गोष्ट कळते, पैसा. पैसा, पैसा, खिशात हात न घालता, खिशात न पाहता खर्च करणं. त्याला अय्याशी म्हणतात हो. काय विचारच नाही करायचा. अय्याशी करून कोणी श्रीमंत होत नाहीये. एखादा व्यक्ती असतो की जो आपण म्हणतो याकडे प्रचंड प्रॉपर्टी आहे, उडवले किती तरी संपणार नाहीये. पण त्याला संपणार नाही पण त्याच्या नेक्स्ट जनरेशनला नक्कीच संपेल. ते बाप कमायचे प्रॉपर्टी आल्या तर जेव्हा तुमचे स्वकमाईची प्रॉपर्टी आहे तेव्हा तुम्ही असंच कधीच उधळणार नाही. ज्या ज्या लोकांची स्वकमाईची प्रॉपर्टी आहे, स्वकमाई, ते लोक आपला पैसा असाच कधी उधळत नाहीत, न बघता किती उधळत नाहीत. अंबानी सुद्धा एखादी गोष्टीची डील करायची असेल तर त्याची किंमत पाहणारच.
लक्षात घ्या. वा, श्रीमंती ही एक कल्पना आहे. गोविंद सर म्हणतात श्रीमंती ही एक कल्पना आहे. क्या बात आहे. आता कल्पना कोणा विचारू नका, कुठल्या गल्लीतल्या कुठल्या शहरातले. एक कल्पना आहे, न दिसणारी, ती एक डोक्यातली कल्पना आहे. सो श्रीमंत माणसं प्रत्येक एक एक गोष्टीचा हिशोब ठेवतात. ते कधीच अय्याशी करत नाहीत, पैसा उडवत नाहीत. आणि विशेषतः स्वतः कमायचं असेल तर मग तर अजिबात उडवत नाही. जर तुम्ही अंबानींची जर लाईफ पाहिली, भलेही आपल्याला वाटत असेल की ते प्रचंड श्रीमंत आहेत, पण त्यांची लाईफस्टाईल फार वेगळी आहे. आणि नीता अंबानींचा वेगळा अ, एक इमेज आपल्या समोर आहे. परंतु मेन अंबानी जे आहेत, मुकेश अंबानी, हे वेगळ्या प्रकारे काम करतात. रतन टाटा श्रीमंत व्यक्ती आहे, पण अगदी साध्या ज्ञानामधून सुद्धा जाताना आपल्याला पाहिलेले आहेत. सुधा मूर्तींचे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. प्रचंड पैसा आहे, परंतु तरी सुद्धा ते लोक साधे राहतात. म्हणजे जेव्हा आपल्या हातामध्ये पैसा येतो तेव्हा नम्रता येते. जेव्हा पैसा येतो तेव्हा ते वापरण्याची अक्कल येते. जर पैसा येतो तेव्हा तो जपून वापरण्याची एक मानसिकता आपल्या हातामध्ये तयार होते. लक्षात घ्या. पैसा येतो तेव्हा, प्रचंड पैसा येतो तेव्हा. एक छोटा पैसा आला ना, ते उड्या मारायची जास्त सवय लागते. थोडासा आला, 1,000 आले, 10 लाख आले, 1 कोटी आले, 2 कोटी आले, एवढं उड्या मारतात की जणू आपण जग जिंकलेलं आहे. पण ज्याच्याकडे अब्जावधी रुपये आहेत, त्यांची खर्च करण्याची पद्धत पहा, त्यांची लाईफस्टाईल पहा. ठीक आहे, त्यांना ती गरज आहे, ती मोठी कार घ्यावी लागते, पण तुम्ही अशी आय्याशी कधीच करत नाही. त्यांचं कम्युनिकेशन पहा, अगदी सायलेंटली बोलतात. मग अजिज प्रेमजी असतील किंवा टाटा असतील, मुकेश अंबानी असतील, अदानी असतील. अदानी तर कधीच कॅमेरा समोर येत नाही, तुम्ही पाहिलेलं आहे. आणि आपला इथं थोडस काहीतरी पैसा मिळाला, उसाचं बिल आलं की भाऊंचा बर्थडे, गावात डीजे, बरंच बरंच काय काय चाललेलं असतं. हे लक्षात घ्या. ते धीरूभाई अंबानींची, अरे मुकेश अंबानींची जी रिलायन्स फाउंडेशन आहे, करोडो रुपये खर्च करते. किती हजार करोड हे बघायचं असेल तर गुगलवरती जाऊन पहा. डोनेशन, हा डोनेशन, डोनेशन ते देत आहेत. सो पैसा आल्यानंतर तो खर्च करण्याची सुद्धा एक मानसिकता, चांगल्या प्रकारे चांगल्या कॉजसाठी खर्च करायची मानसिकता श्रीमंत नाही. Yes, त्यामुळे श्रीमंती वाईट नाहीये. परंतु श्रीमंती म्हटलं की फक्त पैसा हे डोक्यातून काढून टाका. श्रीमंती म्हणजे मुबलक असणं, भरपूर असणं. मग ते काय काय असू शकतं तुमच्याकडे श्रीमंत? चला श्रीमंत बनूया. इथे फक्त पैशाबद्दल मी बोलणार नाही मित्रांनो. श्रीमंती ही 5 प्रकारची असते: तन, मन, धन, वेळ आणि नाती. ह्या 5 गोष्टी, म्हणजे ह्या 5 गोष्टीमध्ये तुम्ही भरपूर असलं पाहिजे. श्रीमंती म्हणजे भरपूर असणं. तन, शारीरिक क्षमता, तुमचं शरीर भरपूर असणं, चांगलं असणं. तनाची श्रीमंती, मनाची श्रीमंती, धनाची श्रीमंती एक पार्ट आहे. पैसा हा आयुष्यातला एक पार्ट आहे मित्रांनो. पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये, पण पैशाशिवाय जगामध्ये काही नाहीये. शरीर चांगलं ठेवायचं, जिमला जायचं, 100% पैसा लागतो. मन शांत ठेवायचे, कोणाची कटकट नको आहे, पैसा पाहिजे. आपल्या लाईफमध्ये आपल्या पद्धतीनं वेळ आपल्याला घालवायचा आहे. आपल्याला वाटतं मनाला शांती पाहिजे, कुणाची कटकट नको, आपल्याजवळ पैसा पाहिजे. आणि तर वेळ पाहण्यासाठी घड्याळ घ्यायचा असेल तरी पण पैसा पाहिजे. आणि नाती तर आजकाल पैशामध्येच मोजली जातात. तुम्ही दिले तर चांगले आहात, तुम्ही नाही दिले तर वाईट आहात. मग तो आई असेल, वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, सगळे लोक, मॅक्झिमम लोक असे आहेत की जोपर्यंत तुम्ही देत आहात तोपर्यंत तुम्ही चांगले आहात. एखाद्या नातेवाईकाला तुम्ही द्यायचं बंद केलं की तो नातेवाईक म्हणतो हा भाव खायला लागलेला आता, याचं काही खरं नाहीये, आणि ते नाते तुटतात. तो नात्यांमध्ये, तर कोणी म्हणत असेल की नाही नात्यांमध्ये पैशाची गरज पडत नाहीये, तर मी सांगेल ज्याची बायको प्रचंड भांडते, ज्याची बायको प्रचंड भांडते, ज्याची बायको तुम्हाला प्रचंड भांडते ना, त्या व्यक्तीनं काय करायचं, आज कार्यक्रम संपल्यानंतर किंवा उद्या ते बायकोला जाताना 1 तोळ्याचा, 2 तोळ्याचा हार घेऊन जायचा. आणि मग मला सांगायचं की तू खरंच ते पैसा काम करतो की नाही करतो. तिने जर असा घेतला आणि फेकून दिला तर समजायचं नात्यापुढे पैसा शुल्लक असतो. आणि तिने जर घेतला आणि गळ्यात पडली, वाव किती छान आहे तुम्ही माझ्यावरती किती प्रेम करता म्हटलं, तर समजायचं की खरंच पैसा सुद्धा काम करतो. पण फक्त पैसाच काम करतो असं नाहीये. लक्षात घ्या. पैसाच काम का करतो, कम करतो असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे, आणि सर्व गोष्टी जेव्हा एकत्रित येऊन काम करता तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची श्रीमंती तुम्हाला उपभोगता येते. पण काय आहे, फक्त शरीर चांगलं आहे, मनात टेन्शन आहे, काय उपयोग नाहीये. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 5ही प्रकारच्या श्रीमंतीविषयी मी बोलणार आहे. पण लोकांना हौस असते की अगोदर पैशाविषयी बोला, अगोदर पैशाविषयी बोला.
म्हणजे काय असतं की ते म्हणतात ना की जे आहे ते न पाहता जे नको आहे त्याच्या पाठीमागे पळायची सवय असते लोकांना, जे नसतं आपल्याजवळ. म्हणजे आपल्याकडे काही चांगलं आहे आपण बघत नाही. जे नाही ना त्याच्याबद्दल आपण रडत बसतो. त्यात 5 प्रकारची श्रीमंती: तनाची श्रीमंती, मनाची श्रीमंती, मैत्रीची श्रीमंती, नात्याची श्रीमंती, पैशाची श्रीमंती. या सगळ्या गोष्टीविषयी मी बोलणार आहे. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, तनाची श्रीमंतीविषयी बोलू. हं? तनाची श्रीमंती म्हणजे काय आहे? तर आपलं आरोग्य आहे. आज 10 पैकी 8 लोकांना काहीतरी शारीरिक समस्या आहे. काहीतरी आहे. कोणाचं टक्कल पडलेलं आहे, कोणाचा दात दुखतो, कोणाचं डोकं दुखतं, कोणाचा पाय दुखतो, कोणाची कंबर दुखते, कोणाच्या मणक्याचा प्रॉब्लेम आहे. काही ना काही आहे. शारीरिक त्रास हा आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की मला खरंच त्रास नाहीये, जागेवरती उभे राहून स्वतःचे अंगठे पकडून बघा, पकडता येतात का? आणि जर ते अंगठे पकडत असताना तर तुम्हाला थोडंही कमरेमध्ये दुखलं नाही किंवा पायावरती स्ट्रेच नाही आला, तर समजायचं की तुम्ही चांगले आहात. बघा मी काय बोललो? सरळ उभे राहून आपले सरळ अंगठे पकडायचे, गुडघे सरळ ठेवायचे आणि त्यावेळेस जर पायावरती स्ट्रेच किंवा ताण नाही आला, तर समजायचं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. जर तिथे येत असेल, तर समजायचं प्रॉब्लेम आहे. किंवा बसलेल्या जागेवर तशी पाठीमागं कमान करतात. वक्रासन समथिंग करतात पाठीमागं पूर्ण. धनुरासन क्या बोलते हैं उसको? नहीं, पीछे. सो हा अर्धचक्रासन, क्या बात. मला सांगायचं काय, की जर ह्या गोष्टी होत असतील तर समजायचं की आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण आज मेडिकल रिपोर्ट सांगतायत, सर्वे सांगतायत, 10 पैकी 8 लोकांना काही ना काही समस्या आहे. आणि विशेषतः भारत हा रक्तदाब असेल, कॅन्सर असेल, याचा एक हब बनलेला आहे. भारत हा हब बनलेला आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये जिथे पाण्याचं, वक्रासन बरोबर आहे, पाण्याचं प्रमाण भरपूर आहे. जसं की मी सोलापूर जिल्ह्यामधून आहे, आमच्या आजूबाजूला मी पाहतोय, किंवा सांगलीकडचा भाग असेल, पंजाबमध्ये जे झालं, पाणी भरपूर आला, ऊस भरपूर आला, शेती भरपूर आली, केमिकल वापरले गेले आणि त्याचा परिणाम त्या भागामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. मी मूळचा सोलापूरचा असतो, पुण्यामध्ये फिरतो, ऑल महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सगळीकडे जातो, रायपूरला पण आता सेंटर सुरू करतो, छत्तीसगड. काल मी जेव्हा आमच्या बाकी टीमला घेऊन गेलो होतो माझ्या गावी, तेव्हा जसं टेंभुर्णीच्या पुढे गेलो, आमच्या सारिका मॅम पाहायला लागले की सर किती हिरव आहे तुमच्याकडे, रिकामी जागा कुठेच नाही, एवढं पाणी आहे. पण त्याचबरोबर कॅन्सरने मरणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. मधुमेह हा जवळपास 90% घरांमध्ये पोहोचलेला आहे. एकतर मधुमेह आहे किंवा रक्तदाब आहे. मग आज असं आपण शारीरिक श्रीमंती ज्याला म्हणतो आपण, तनाची श्रीमंती म्हणतो, मग ती तुमच्याकडे आहे का? म्हणजे तुम्ही आर्थिक श्रीमंती कमवणार, भरपूर पैसा कमवणार आणि तो प्रत्येक महिन्याला दवाखान्याला खर्च करणार. मग आपण कमवलेलं काय? काही लोक म्हणतात आम्हाला रक्तदाब नाही, मधुमेह नाही, कॅन्सर नाही. मुळात आपल्याकडे जाऊन तुम्ही ब्लड चेकच करत नाहीत. आपल्यापैकी मॅक्झिमम लोकांना आपल्याला डायबेटिक आहे कधी कळतं? जेव्हा काहीतरी चक्कर येते, कुठेतरी दवाखान्यामध्ये गेलं होतं किंवा ऑपरेशन करायचं असतं, तेव्हा ब्लड टेस्ट केली जाते, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला शुगर वाढलेली आहे आपल्यामध्ये. आपण असं जाऊन कधीच चेक करत नाही. मी नेहमी बोलतो, गाडी बंद पडण्याच्या अगोदर आपण सर्व्हिसिंग करतो. बंद पडू नये म्हणून. बंद पडल्यानंतर नाही. महिन्याच्या महिन्याला वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो, पैसा खर्च करतो. काही प्रॉब्लेम असेल तर आपण दुरुस्त करतो. होऊ नये म्हणून आपण प्रिकॉशन म्हणून आधी सर्व्हिसिंग करतो. पण बॉडी जोपर्यंत बंद पडत नाही, तोपर्यंत आपण दवाखान्यामध्ये जात नाही. जेव्हा आम्ही फ्री मेडिकल कॅम्प ठेवतो, तेव्हा लोक म्हणतात, "नको रे, आम्हाला नको चेक करायचं. काय त्यात आलं तर काय विनाकारण डोक्याला टेन्शन. अरे पण नाही आलं तरी एकदम अटॅक येऊन मरून जाशील ना." हे पण आम्ही त्यांना सांगतो. सो आपण आपली बॉडी जर रेग्युलर चेकअप केली, तर आपल्याला समजून जातं की आपल्याला काय प्रॉब्लेम होणार आहे आणि त्यासाठी आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करायचे. मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये व्हायरल इन्फेक्शन प्रचंड कमी असणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये सगळे जे आजार असणार आहेत, हे लाईफस्टाईल डिसऑर्डर असणार. तुमची लाईफस्टाईल, मग यामध्ये काय, वाढलेलं वजन लाईफस्टाईल आहे, पोट वाढलेलं आहे, अवेळी केस गळणं त्वचेच्या समस्या लाईफस्टाईल आहे, पित्त, अपचन, पाठदुखी, सांधेदुखी, श्वासाचे विकार, सगळं काय आपलं लाईफस्टाईल. तुमचं जगणं, तुम्ही कसं जगत आहात, यामुळे हे सर्व आजार. आम्ही नेहमी म्हणतो, जन्माला आलतो त्यावेळेस आजार होता का? नाहीये. मग मरताना आजार घेऊन कशाला मरता? तुम्ही आजार घेऊन मरत आहात, ती बॉडीला आजार देऊन तुम्ही मरत आहात, लक्षात घ्या. आपण म्हणतो ना, काय घेऊन आलो तो का, मग घेऊन कशाला जायचं, ते बॉडी इथंच जाणार आहे, पण त्या बॉडीला तुम्ही आजार दिलात, लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं एक ध्येय असलं पाहिजे की कुठलेही आजार येऊ नयेत, असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला शरीराची श्रीमंती, तनाची श्रीमंती आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलेही आजार नाहीत, हसत खेळत मस्त तुम्हाला जगता आलं पाहिजे, कुठल्याही औषधाशिवाय.
आपलं किचन, आपला जो स्वयंपाकघर आहे, हा दवाखाना समजा. तर तुम्ही काय खात आहात, जे अन्न खात आहात त्याला औषध समजा. आणि ते खात मला कुठलाही आजार येणार नाही. पण होतं काय आपल्याकडे, आज लोक अन्न औषध म्हणून खात नाहीत, तर औषध अन्न म्हणून खात आहेत. कित्येक लोकांच्या आयुष्यामध्ये 7-7, 8-8 टॅबलेट चालू आहे. सो जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर सर्वात अगोदर ह्या शरीराला सांभाळा. कसं सांभाळायचं पुढे सांगेल. दुसरी श्रीमंती मनाची श्रीमंती. काही लोक म्हणतात सर एकदम टेन्शन फ्री आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपलं शरीर एकदम ओके आहे, खातो पितो मस्त, सकाळी टॉयलेटला पण जातो, व्यवस्थित होतं, कधी दिवसातून 2-4 वेळा जायची वेळ आली तरी लांब जात नाही, आपल्या घरामध्येच बसतो. आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये सुविधा आहे, त्यामुळे टेन्शन नाही काही. परंतु मित्रांनो, हे झालं शरीराच्या बाबतीमध्ये, पण मनाचं काय? आज आपलं मानसिक आरोग्य. तुम्हाला बेडवर पडल्या पडल्या झोप लागते का? कित्येक लोकांना झोप लागत नाही म्हणून टीव्ही बघत असतात. झोप लागत नाही मोबाईल बघत असतात, रात्र रात्र लोक जागलेले आहेत. मी कित्येक लोक पाहिलेत की रात्र रात्र जागरण करतात आणि सकाळी उठून सकाळी उठून परत उठताना उशिरा उठणार. का? रात्री झोप नाही लागली. पण त्या झोप लागण्यासाठी काहीच करत नाही. मित्रांनो, आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय, विशेषतः व्यापारी वर्गात. प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. गुन्हेगारी वाढलेली आहे. पहिले ते गुंड असायचे, दरोडेखोर असायचे, जे जंगलामध्ये राहणारे, किंवा कुणीतरी असा एक काही आपण स्वतःहून सांगितलं होतं, की बाबा काही अक्षरशः काही जातींवरती असं लेबल टाकलं होतं की हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जात आहे. कारण त्यांना जमीन नाही, काहीच नाही, म्हणून हे लोक चोऱ्या करतात, हे करतात. पण आज व्हाईट कॉलर, पांढरपेशी आपण जे म्हणतो, पांढरपेशी गुन्हेगारी, चांगले चांगल्या घरचे लोक, गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. मग ते सायबर क्राईम असेल, समोर एखाद्याला लुटणं असेल, गोड बोलून पैसा काढणं असेल, सगळं काय आहे, हे मानसिकता आहे. आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय का? फक्त टेन्शन टेन्शन टेन्शन. आणि विशेष म्हणजे या मागचं कारण अत्यंत क्षुल्लक असतं. कालची घटना मी पाहिली, माढा तालुक्यामध्ये एक घटना घडली. एका मुलाने छोट्याशा प्रॉपर्टीचा वाद, किती असणार आहे, 1, 2, 3, 4 एकर असणार आहे, स्वतःच्या चुलत्याचा गळा कापला आणि त्याचं डोकं घेऊन तो गाडीवरती ठेवून सगळे रस्त्याने फिरत होता. ज्या चुलत्याने लहानाचं मोठं केलं असेल, त्याला जवळ घेतलं असेल, खांद्यावर फिरवलं असेल, त्या चुलत्याला त्याने गळा कापून, काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये ही घटना घडली होती. एका व्यक्तीने स्वतःच्याच बायकोचा गळा कापला, हातामध्ये केसाला पकडून तो रस्त्याने फिरत होता, पोलीस स्टेशनमध्ये गेला, सरेंडर झाला. कारण किती क्षुल्लक होते. क्षुल्लक भांडण झालं, त्यातून ह्या गोष्टी घडत जातात. आज तुमच्या जीवनामध्ये भांडण होतात, क्षुल्लक गोष्टी आहेत. रस्त्याने जाताना कोणतरी ओव्हरटेक करताना धक्का लागला, रस्ता आहे, धक्का लागणार आहे. चुकून कुणाकडून तरी अंगावरती पाणी पडलं, अरे पावसात भिजायला लोक महाबळेश्वरला जातात, भिजायला त्या लोणावळ्याला जातात, तुमच्या अंगावरती पाणी पडलं म्हणून तुम्ही मानता, अगदी किरकोळ. नवरा बायकोची भांडणं किरकोळ, चपाती वेळेत दिली नाहीये, गरम जेवण नव्हतं, म्हणजे काय, लोक मानसिकदृष्ट्या प्रचंड कमकुवत झालेले आहेत, प्रचंड. आणि तुमच्या बाबतीमध्ये मी सांगेन, शीघ्र कॉपी, थोडं काय झालं की लगेच राग, चिडचिडेपणा, उदासीनता, थोडं काय झालं उदासीन बस, अस्वस्थता, मला अस्वस्थ होतं, अनिद्रा, झोप लागत नाही, ताण तणाव, भीती, इत्यादी आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि यातून काय होतं, मनोशारीरिक आजार, म्हणजे ज्याचं मूळ मनामध्ये आहे, पण लक्षणं शरीरावरती दिसत आहेत. डायबेटीस 100% सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे. 100% मॅक्झिमम लोकांचं जे पाठदुखीचे प्रॉब्लेम आहेत, सांधेदुखीचे प्रॉब्लेम आहेत, किंवा त्यांना अस्वस्थ वाटतं, त्यांना बॉडी जड असल्यासारखी वाटते, हे सगळे काय सायकोसोमॅटिक आहे, मनामध्ये आहे, मला काहीतरी होते. आणि सगळ्यात खतरनाक, कसं तरी होते, ह्या कसं तरी होतं डेफिनेशन अजून WHO ला पण करता आले नाही. मला कसं तरी होतंय. ग्रामीण भागामध्ये एक शब्द वापरला, कसनुक होते काय, त्याचे डेफिनेशन अजून WHO ला पण करता आले नाही. आणि ह्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डरमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे. आणि मग त्यामुळे डॉक्टरांना पण भारी वाटतं, तर काही झालं की डॉक्टर काय म्हणतात, एकच निदान व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, अस्वस्थ होत आहे ना, ते व्हायरल इन्फेक्शन आहे. तर त्या डॉक्टरला कधी विचारा ना, हे कोणता व्हायरस आहे. 99% डॉक्टरांना सुद्धा सांगता येणार नाही तो व्हायरस कोणता आहे. आणि मग काय दिलं जातं, अँटीबायोटिक. आणि भारतामध्ये, लक्षात घ्या, मेडिकल काउन्सिलनं सुद्धा मध्यंतरी याच्यावरती ऍक्शन घ्यायला सुरुवात केली होती, की अनवॉन्टेड तुम्हाला जे अँटीबायोटिक दिले जात आहे, त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चाललेली आहे. पण जे काही डॉक्टर्स, मेडिकल किंवा लॅब, हे जे साठलोट आतमध्ये जे सुरू आहे ना आतमध्ये, त्यामुळं अनवॉन्टेड एवढं तुम्हाला खाऊ घातलं जातं, एवढं खाऊ घातलं जातं. मी त्याविषयी तर बोलणार नाहीये. बघायचं असेल तर सत्यमेव जयतेचा एपिसोड युट्यूब वरती आहे, एका डॉक्टरने फार चांगलं सांगितलं याच्यावर. ते बघून घ्या. त्यामुळे चांगले डॉक्टर सुद्धा याच्यामध्ये भरडले जात आहेत, चांगले डॉक्टर सुद्धा लोकांच्या रागाचे शिकार बनत आहेत.
काय झालं की व्हायरल इन्फेक्शन. अरे कोणता व्हायरस आहे? मग ते व्हायरस तर कोरोना पण आला होता मित्रांनो. पण त्या कोरोना व्हायरसमध्ये भिकारी मेले नाहीत, झोपडपट्टीत राहणारी माणसं मेलेली नाहीत, ते पोरं जे बाहेर बोंबलत फिरत होते ते पोलिसांच्या काट्या खाऊन पण ते मेले नाहीत. पण जे घरामध्ये बसलेले होते, घाबरून घाबरून होते, ते लोक मेले. ज्या लोकांना आयसीयू मध्ये टाकलं, आजूबाजूचं वातावरण बघून मेलेत. कित्येक लोक म्हणतात की अहो आज जाताना चांगला होता, पण आतलं कोणी नातेवाईक भेटायला येऊ देत नाहीत. माणसं येत आहेत, डॉक्टर येत आहेत, नर्स येत आहेत, त्यांचा चेहरा कसा दिसतो हे पण कळत नाहीये. सगळं बांधलेलं पॅक केलेलं, आणि ते लोक बरे झाले, सॉरी ते लोक मेले. पण दुसऱ्या बाजूला नॅचरोपॅथी सेंटरमध्ये तिथले जे डॉक्टर्स होते, निसर्गोपचार, जसं आमच्याकडे डॉक्टर श्वेता सिंग आहेत किंवा आणखी आमची टीम आहे, हे काय करायचे, पेशंटला विदाऊट मास्क सरळ जाऊन हात लावायचे. अरे तुला काही झालेलं नाहीये. ते म्हणा तुम्हाला भीती वाटत नाही का? नाही मला माहित आहे तुला कोरोना नाहीये आणि कोरोनाने काही होत नाहीये. ते लोक बरे झाले. पण ज्या लोकांनी मास्क वापरले, 24 तास सॅनिटायझर मध्ये बसलेले आहेत, घराच्या बाहेर गेले नाहीत, ते लोक मेले कारण त्यांच्या आतमध्ये भीती होती. आणि जेव्हा तुमच्या आतमध्ये भीती असते, तणाव असतात, तेव्हा तुमच्या आतमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. सायकोसोमॅटिक डिसऑर्डरला आजाराने ते मेले नाहीत, घाबरून मेलेले आहेत. सो तुम्हाला या जगामध्ये जर राहायचं असेल तर सर्वात अगोदर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे. आणि आज मानसिक आरोग्यावरती लक्षात घ्या, WHO न सांगितलं होतं आणि आपल्या इथं पण भारतामध्ये पण रिसर्च झाला त्यामध्ये सांगितलं होतं, प्रत्येक 5 पैकी 3 लोकांना, काय झालं, 5 पैकी 3 लोकांना सायकोलॉजिस्टची गरज आहे. त्यांना एखाद्या मानसोपचार तज्ञाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मी मेडिसिन म्हणत नाहीये, मेडिसिन म्हणत नाहीये. एक माझे मित्र आहेत, MBBS केला, MD केला सायकॅट्री मधून, त्यानंतर PhD केला आणि PhD त्याचा सब्जेक्ट होता शिझोफ्रेनिया, छिन्न मनस्कता, जो सायकोलॉजी मधला सर्वात मोठा आजार असं मानलं जातं. मी ज्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही एवढं वर्ष शिकला, तुमचं डायग्नोसिस काय आहे, तुमचं की शिझोफ्रेनिया का होतो, त्यावेळेस त्या व्यक्तीने एकच सांगितलं, जेव्हा आपण वस्तुस्थितीशी म्हणजे प्रेझेंटशी मॅच करू शकत नाहीये. म्हणजे मला बाहेर जायचं आणि बाहेर पाऊस येतोय, थांब ना थोडा वेळ, पाऊस का 24 तास पडणार आहे का? वर्षभर पाऊस आहे का? 1 तास 2 तास पाऊस आहे, पण नाही ना मला आत्ताच जायचं, म्हणून जे अस्वस्थपणा येतो, वस्तुस्थितीला मॅच करू शकत नाही. आज पैसे नाहीत, उद्या येणार आहेत, उद्या बाहेर हॉटेलला जेव्हा जायचं नाही, मला आजच पाहिजे, का मी जाऊ शकलो नाही, वस्तुस्थितीला मॅच करू शकत नाही, अशा लोकांमध्ये तो आजार होतो. आणि त्या आजाराला बरं कसं करायचं? तर मला मेडिसिन पेक्षा सगळ्यात मोठा रोल आहे तो त्या लोकांना प्रेमाने आपल्याला हँडल केलं ना तर ते लवकर बरे होतात. मी मेडिसिनला नाकारत नाहीये, काही ठिकाणी मेडिसिन 100% गरजेचे आहे. पण एक शिझोफ्रेनियावरती ज्यांनी PhD केले आहे तो डॉक्टर मला ह्या गोष्टी सांगतो. आज या जगामध्ये एकमेव गोष्ट आहे जिथे सर्वांना जिंकता येतं तो म्हणजे प्रेम. आपल्या मानसिक शांती आपल्याला काय मिळते? प्रेमानेच मिळते. कितीही भांडणारा व्यक्ती असू द्या, 5 मिनिट 10 मिनिट भांडतो, आपण परत स्वतःला म्हणतो अरे बस ना शांत, बस ना जरा बस, जाऊ दे, सोडून दे, शांत राहा. म्हणजे काय, आपलं मानसिक आरोग्य आपल्याला शांत ठेवता आलं पाहिजे. बाहेर काही होऊ द्या. एक काळ होता मला कोणी ओव्हरटेक करून गेलं की मला वाटायचं अरे मला ओव्हरटेक केलं का बघतोच. आणि हायवेवरती काय होतं मग, अशा लोकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात ऍक्सिडेंट होतात. आज मी म्हणतो पहिला त्या माणसाचं आयुष्य किती टेन्शन मध्ये आहे, तो रस्त्याने सुद्धा किती स्ट्रेस मध्ये गाडी चालवतोय, मी किती चांगला आहे, मी निवांत चाललेलो आहे, नो टेन्शन, समाधान आहे माझ्यामध्ये. येस. पण माणसं काय करतात, सुखाच्या शोधामध्ये वेगवेगळ्या गाड्या घेतात, प्रचंड स्पीड असणाऱ्या गाड्या घेतात, आणि मग त्या गाडीमध्ये बसून सुखामध्ये बसून त्यांना समाधान घेता येत नाहीये, मग स्पीडमध्ये घेऊन कुठेतरी संपून जातात. सो मानसिक आरोग्य हे प्रचंड महत्वाचं आहे. तिसरं आहे वेळेची श्रीमंती. वेळेची श्रीमंती. आता काय होतं आपल्याला वेळेच्या बाबतीमध्ये, तर मॅक्झिमम टाइम आपल्याला व्यायाम, कुटुंब, नाती, काम यासाठी सुद्धा वेळ नसतो लोकांकडे. आपल्याला व्यायाम करायचा आहे. किती लोक आहेत जे रोज सकाळी 1 तास व्यायाम करतात? व्यायाम करण्यासाठी वेळ असतो त्यांच्याकडे, कोण आहे काय तर? आणि नसतो, त्यांना नाही म्हणून सांगा चला. बघूया जरा किती लोक आहेत, मला बघू दे जरा थोडेसे, किती लोक आहेत की दररोज सकाळी व्यायाम करतात, दररोज आपल्या कुटुंबाबरोबर. हा, आहे कोण आहे, एक दोन दोन फक्त लोक भेटले, बाकीचे 3 नाही, मॅक्झिमम लोक नाहीत. निवांत उठणं, निवांत लाईफस्टाईल चाललेली आहे मित्रांनो. आणि काय पाहिजे तर श्रीमंत व्हायचं, आणि आयुष्यभर जेवढा पैसा कमवाल ना तेवढा पैसा शेवटी कुठे खर्च करणार? हे दवाखान्यामध्ये खर्च करणार. कधी कधी व्यायाम करतात, नर्सिंग सर क्या बात, चांगली गोष्ट आहे, दिलीप सर अर्धा तास करतोय, ग्रेट, चांगली गोष्ट आहे. पण काही लोक आहेत की ते पण करत नाहीत. त्यांना व्यायामासाठी वेळ नसतो, कुटुंबासाठी वेळ नसतो, आपल्या नातेवाईकांसाठी वेळ नसतो. कित्येक लोकांना तर काम करायला सुद्धा वेळ नसतो, दिवस रात्र काम करतात तरी पण म्हणतात की वेळच नाही, वेळच नाहीये, भरपूर काम करायचंय. म्हणजे वेळेची प्रचंड गरिबी त्यांच्याकडे असते. पहिला प्रकार पाहिला,
शरीरात काही ना काही प्रॉब्लेम आहेत, म्हणजे आरोग्याची गरिबी आहे. दुसरा प्रकार पाहिला, शांतीची गरिबी आहे. तिसरा प्रकार आहे, त्यांच्याकडे वेळेची गरिबी आहे. प्रचंड धावपळ 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 धावपळ. मित्रांनो, पळायचं पळायचं पळायचं, पण कुठं पळायचं हे पण कळलं पाहिजे. आपण सततची धावपळ करतोय. किती काम केलं तर लोकांची कामं पूर्ण होत नाहीत. लक्षात ठेवा, कामं आयुष्याला पडलेले आहेत. स्वतःसाठी वेळ द्या. आपण रॅट रेसचे शिकार झालो. पळतोय पळतोय पळतोय, याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? आपल्या लहानपणी एक गोष्ट सांगितली होती. एक ससा असतो, एक कासव असतं, शर्यत लागली जाते. आणि तो ससा काय करतो, पळतो पळतो पळतो, त्याला कंटाळा आला, मग तो झोपतो. कासव सावकाश चालत असतं, ते चालत जातं चालत जातं, थोड्या वेळाने त्याला जाग येते, ससा पळतो आणि त्या ठिकाणावरती पोहोचतो. बघतो तर काय, कासव आधी तिथं पोहोचलेलं असतं. बरोबर आहे, हे आपल्याला शिकवलं आणि आपल्याला सांगितलं होतं, सशासारखं पळा पळा पळा, थांबू नका, पळा पळा पळा. अरे पण पळायचं कशासाठी? जिंकायचंय, कुणाला हरवायचंय? त्या कासवाला हरवायचंय. अरे कुणाला हरवण्याची काय गरज आहे का? तुम्ही 1 तास काम केलं, 4 तास झोपलात, परत 1 तास काम केलं, तुम्ही तुमचं गोल अचीव्ह केलं, तुम्ही पोहोचलात ना तिथे. मग तुमची शर्यत कोणाबरोबर आहे? तुम्हाला जे अचीव्ह करायचं तुम्ही ते अचीव्ह केलं, पण आपला स्वभाव असा आहे, मला नाही मिळलं तर चालतं, पण दुसऱ्याला मिळलं की मला लय राग येतो किंवा मला वाईट वाटतं. आणि ह्या गोष्टींमुळे तुमच्या मनाला टेन्शन येतं. बरं, प्रत्येक वेळेस जिंकलंच पाहिजे असं कोणी सांगितलेलं आहे? तो ससा स्वतःच्या टार्गेट पर्यंत पोहोचला. पोहोचला, त्याने ते अचीव्ह केलेलं आहे. कासव पण त्याच्या टार्गेट पर्यंत पोहोचलं. परंतु कासवाला जगता नाही आलं मित्रांनो. ससा जगला, एन्जॉय केला सशाने, रनिंग पण केली, मिळवलं पण. आणि सशाने काय केलं? आराम पण केला, एन्जॉय पण केला, अचिव्हमेंट पण आहे. पण आपल्या डोक्यामध्ये एवढं भरवलेलं आहे की त्याला हरवलं पाहिजे त्याशिवाय तुम्ही जिंकले नाही, त्याला हरवलं पाहिजे त्याशिवाय तुम्ही जिंकत नाही. अरे जिंकणं म्हणजे दुसऱ्याला हरवणं नाहीये. आणि जर जिंकायचं तर स्वतःला जिंका ना. स्वतः काल जो मी होतो त्यापेक्षा आज मी आणखीन लाईफ कसं जगेल. तो ससा तो दिवस जगला, तो ससा त्या दिवसामध्ये त्याने आनंद घेतला, त्या दिवसामध्ये त्याने काम पण केलं, त्याने आराम पण केला. आज आपण प्रत्येक व्यक्ती काय करतोय, उद्या चांगला होण्यासाठी आज धडपड करतो. पण जेव्हा उद्या येतो ना आपला, त्या दिवशी आपण तो दिवस जगत नाहीये. त्या दिवशी आपण विचार करतो की उद्याचा दिवस आणखी कसा चांगला. आपण एक रॅट रेसचे शिकार झाल्यात, पळतोय 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 पळतोय. लक्षात घ्या, नोकरी करणार इथं मॅक्झिमम लोक सगळे व्यावसायिक लोक आहेत, मला माहिती आहे, मॅक्झिमम व्यावसायिक लोक आहेत. ह्या लोकांना मी नेहमी सांगतो, नोकरी करणारा 10 ते 6 करतो आणि शांत झोपतो घरी जाऊन. आणि मालक 24 तास काम करू टेन्शन मध्ये. पटतंय का माझे वाक्य? नोकरी करणारा मस्त 10 ते 6 मध्ये जातो, 6 वाजता मोबाईल बंद करतो, घरी बायका लेकरांबरोबर बसतो. परंतु तो त्या व्यवसायाचा मालक 24 तास टेन्शन मध्ये असतो. नोकरी करणारा काय करतो, सॅटर्डे संडे सुट्टी आहे, या पटतंय लोकांना, यस, सुट्टी आहे, कुटुंबाला बरोबर फिरायला जातो. आणि मालकाची अवस्था अशी आहे, कुटुंबासाठी वेळ सुद्धा नाहीये, तो बिचारा रविवारी पण जातो ऑफिसला जाऊन बसतो. त्यामुळे होतं काय, ह्या व्यावसायिक लोकांच्या आयुष्यामध्ये कुटुंबात तणाव निर्माण होत चाललेले. मोठमोठ्या उद्योगपतींचे डिवोर्स झालेले. सोड चिठ्ठी, बिल गेट्सची बायको सोडून गेली, जेम्स बेझोसची बायको सोडून गेली. चाललंय काय हे? जगातली श्रीमंत माणसं आहेत, लक्षात घ्या, जगातली श्रीमंत माणसं ज्यांनी अब्जावधी लोकांना, अब्जावधी डॉलर्स लोकांना दान केलेले आहेत, त्या लोकांचे कुटुंब सुद्धा व्यवस्थित राहिलेले नाहीत. आणि मॅक्झिमम वेळेस काय कारण सांगितलं? फक्त काय, वेळ देत नाही. माझ्याकडे एक केस आहे, साखर कारखान्याचा मालक आहे, बायको प्रचंड सुंदर आहे, वेळ देऊ शकत नाही बायकोला. बायकोने प्रेमाने सांगितलं, बाबा रे, तू दुसरं लग्न कर, मी तुझ्यासाठी मुलगी बघते, पण मला सोड तू. मला तुझ्याबरोबर नाही राहायचं. पुण्यातली घटना आहे, पुण्यातली घटना आहे. साखर कारखानदाराची बायको त्याच्यामध्ये, मला तुझ्याबरोबर नाही राहायचं, कारण मला तुझ्या पैशाचा काय उपयोग नाही, मला तू पाहिजेस. आणि लिटरल त्यांनी डायव्होर्स घेतलेला आहे. आता स्वतःला विचारा, खरंच तुम्हाला वेळ कमी पडतोय का, याचा विचार करा. एखादा व्यक्ती ज्याच्याकडे काहीच नाहीये, तो मस्त जगतोय, आणि तुमच्याकडे भरपूर पैसा असून सुद्धा अजून पैसा कमवायचा आहे किंवा आणखीन काय असेल, त्यामुळे तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकत नाही. लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर स्वतःवर प्रेम करा, आणि जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही. स्वतःवरती प्रेम करा. वेळ तुमच्याकडे एवढा पाहिजे, एवढा पाहिजे. काल आम्हाला एका प्रोजेक्टसाठी परवा रात्री 10 वाजता ठरले की उद्या सोलापूरला जायचं. ओके, नो प्रॉब्लेम. काल सकाळी जाऊन मस्त प्रोग्राम घेऊन आलो. संध्याकाळी आम्ही कट्टाकट्टी आम्ही त्या ठिकाणी 8 वाजता पुण्यामध्ये पोहोचलो होतो. पुण्यातली ट्रॅफिक होती, टेन्शन नाही. आपलेच लोक आहेत. काल तुम्ही बुकिंग केलं होतं, मी काय सांगितलं, एक मेसेज टाकला, काही तांत्रिक कारणामुळे आजचा प्रोग्राम उद्या होणार आहे. काय होईल? ज्याला श्रीमंत बनायचं तो आज येईल ना, ज्याला नाही बनायचं तो नाही येणार. ज्याला बनायचंच नव्हतं तो नाही आला, माझं नुकसान काय आहे? पण जर मी टेन्शन घेऊन जर गाडी स्पीडमध्ये चालवली असतील, कुठे काय ठोकले असते, काय झालं असतं? प्रचंड.
मी माझ्या वेळेप्रमाणे जगतोय मी. आज मी फक्त आठवड्यातून एक दिवस ऑफलाईन काम करतो, बाकीचे 6 दिवस ऑनलाईन माझ्या वेळेनुसार. दिवसभर रिलॅक्स असतो, निवांत, टेन्शन नाही. मला वाटतं त्यावेळेस मी वाचन करणार, मला वाटतं त्यावेळेस मी मुलांबरोबर फिरायला जाणार, मला वाटतं त्यावेळेस मी बायकोबरोबर फिरतो. का? माझ्याकडे वेळ भरपूर आहे. तुमच्याकडे आहे का? किती लोक असे जगतात सांगा बरं? स्वतःच्या मर्जीप्रमाणे आलो होतो आपण, बिझनेसमध्ये आलो होतो, स्वतःच्या मनाचा राजा, पण स्वतःच्याच मनावरती ताबा नाही आज. किती लोक असे आले तेव्हा, स्वतःच्या मला माझा स्वतःचा वेळ पाहिजे, आपल्याला कोणी विचारणार नसलं पाहिजे, म्हणून बिझनेसमध्ये आलात. आणि आज खरोखर तसे जगतात असं कोणी आहे का? नुसतं काम 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 काम. आणि काही लोक म्हणतील सर आम्ही तसं जगतो, तर परत स्वतःला विचारायचं, खरंच मग पैसे वगैरे आहेत का तुमच्याकडे? चेतन सर सांगतात एकही नसेल सर असा. आपण मोठ्या उद्देशाने, मोठा उद्देश घेऊन आलो होतो, आपल्याला दुसऱ्याच्या अंडर राहायचं नाहीये. आपला, क्या बात आहे, मस्त मस्त. 2-3 नाव आलेत मला. यस. संतोष पवार, विजय सर आहेत, गणेश सर आहेत. क्या बात. कधीही फ्री, कधीही फ्री. ओके. पण कधीही फ्री असणाऱ्या लोकांना स्वतःची आर्थिक परिस्थिती पण चेक करायची, की ते फ्री आहे आपण, तो वेळ आपण घेतला पण स्वतःसाठी. पण त्याचा परिणाम मी सांगितलं, श्रीमंती 5 प्रकारची आहे: तन, मन, धन, वेळेची आणि नात्यांची. बॅलन्स करता आले पाहिजे. काही लोक आहेत बिंदास फ्री आहेत, संतोष पवार सर, पण खरंच आपल्याकडे पैसा आहे का? हा पण महत्वाचा मुद्दा आहे. जर नसेल, तर म्हणतात ना, गाडीच्या 4 चाकापैकी एकाच चाकामध्ये भरपूर हवा भरली, बाकीची चाकं पंक्चर आहेत, गाडी पुढे जाईल का? बॅलन्स करता आलं पाहिजे. पटलं ना? येस. येस. सो हे सर्व गोष्टी आपल्याला करता येणं गरजेचं आहे, आणि म्हणून वेळेची श्रीमंती पाहिजे. आता तिसरा प्रकार आहे, चौथा प्रकार, नात्यांची श्रीमंती. नाती म्हणजे काय असतात? तुमच्याकडे वाईट काळामध्ये भक्कमपणे साथ देणारे किती मित्र आहेत? फेसबुक फ्रेंड 5,000 पेक्षा जास्त आहेत. प्रत्यक्ष किती आहेत? आणि तुमचा मैत्रीचा कट्टा कुठे आहे ते पहा. आज लहान असताना आपण ते गावाकडे पार वगैरे असायचे, पारावरती चला, पारावरती बसलो, चावडीत बसलो. आज पुण्यामध्ये कुठे भेटतायत तुम्ही? मुंबईसारख्या ठिकाणी कुठे भेटतायत? सोलापूर सारख्या ठिकाणी कुठे भेटतायत? आणि जे लोक भेटतात ते काय भेटतात, कुठे भेटतात आणि कशासाठी भेटतात? स्मोकिंग करण्यासाठी भेटतात. पूर्वी जे मित्र होते ना, गप्पा मारण्यासाठी भेटायचे, आज नाहीये. ते स्मोकिंग करण्यासाठी तिथे येतात, ड्रिंक करण्यासाठी काहीतरी येत आहेत. तुमची मैत्री तुमच्याजवळ भक्कमपणे साथ देणार कोण आहे का? व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात किती नाते चांगले आहेत तुमच्याचा विचार करा, दोन्हीकडे बोलतोय. आम्ही पुण्यामध्ये नेहमी होतो, अविनाश भोसले, अजित पवार, रिक्षा चालवणारा व्यक्ती. आज अबिल हाऊस पुण्यामध्ये जर आलात, अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, काय सीबीआयच्या धाडी पडतायत. रिक्षा चालवणारा व्यक्ती. मित्र असाल तर असे, अदानी, मोदी. काय होतंय पहा. मला जास्त बोलायचं नाही, काही तर मोदी भक्त असेल मला परत बोलते. राजीव गांधी, अमिताभ बच्चन, मैत्री होती एकेकाळी. सुदामा, कृष्ण, आपण बोलतो. असं तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा कुठला मित्र आहे का, जो तुम्हाला पुढे घेऊन जाईल, तुम्ही अडचणीत आहात तर पीक घेऊन जाईल? किंवा तुम्ही असं कोणाच्या आयुष्यात मित्र आहेत का, की एखाद्याला घेऊन तुम्ही पुढे जाताय? प्रत्येक वेळी दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका, आपण पण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युट करू शकतो का, याचा पण विचार करणं गरजेचं आहे. असे मित्र तुमच्याजवळ किती आहेत? तुमचं प्रत्येक नातं हे चांगलं पाहिजे. तुमच्या आईवडिलाबरोबर संबंध चांगले पाहिजेत, बायकोबरोबर पाहिजेत, मुलाबरोबर पाहिजेत, आपल्या नवऱ्याबरोबर पाहिजेत, शेजाऱ्याबरोबर सुद्धा पाहिजेत. प्रत्येक नातं हे चांगलं पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी अभिमानाने सांगतो, माझा या जगामध्ये कुणीही शत्रू नाहीये, कुणीच शत्रू नाहीये. हा, एखाद्याच्या मनामध्ये काय वाटत असेल की मला त्या डॉक्टरला मारायचं वगैरे, तो त्याचा प्रश्न आहे, तो बिचारा. ठीक आहे. पण मी कुणाचं वाईट केलेलं नाही की त्याच्यामुळं लोक माझा विचार करतील. हेच ओके. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही जे जगत आहात ना, मी एक नेहमी प्रश्न विचारतो, तुमच्या मैत्रीला किती लोक येतील? ह्याचा विचार करा. तुमच्या मैत्रीला तुम्ही बघायला नसणार आहेत, पण एका बाजूला लाखो लोक एखाद्याच्या मैत्रीला असतात, दुसऱ्या बाजूला त्याचा अंतिम संस्कार करायला असं कोणी नसतं. हे मोठमोठे लोक पाहिजेत. बालगंधर्व नाव आपण ऐकलं ना, पुण्यामध्ये बालगंधर्व सभागृह आहे. करिअरमध्ये टॉपवर असलेला व्यक्ती, बालगंधर्व, पुरुष असून सुद्धा स्त्रीची ऍक्टिंग करणारा माणूस जगात, कुणाला लवकर समजलं सुद्धा नाही की ते स्त्री आहे, पुरुष आहे. परंतु जेव्हा ते मेले ना, तेव्हा घेऊन जायला सुद्धा कोणी नव्हतं मित्र. नात्यातला एकही व्यक्ती नव्हता. 4-5 मित्रांनी गपचूप घेऊन, खांद्यावरती घेऊन जाऊन पटकन त्या मुठा नदीच्या काठावरती त्यांना अंत्यविधी करण्यात आला. ही अवस्था. कित्येक लोक आहेत, कित्येक लोक आहेत असे, एक नाहीये, कित्येक लोक आहेत की त्यांच्या अंत्यविधीला कुणीच आलं नाहीये. लॉकडाऊनच्या काळात माझ्या माझ्या गावचे सरपंच मला छान सांगतात की
जेव्हा तो व्यक्ती जिवंत होता, जिवंत होता तो व्यक्ती, मला जीवन सांगितलं उदाहरण, की मुलं काय आहेत, बायको काय आहे, मुलगी काय आहे, हे त्या काळामध्ये कळलं. बापाला कोरोना झालेला आहे, पोरगा म्हणतो मला आत नाही जायचं. एखादा डॉक्टरचा किस्सा सांगितला, डॉक्टर म्हणतो नाही नाही, लांबूनच लांबूनच काय असेल. शेवटी ते मेल्यानंतर पाणी पाजायला सुद्धा मुलं तिथे गेलेली नाहीत. पाजायला सुद्धा तिथं चेहरा सुद्धा त्यांनी, त्या आमच्या सरपंचानी मेल्या माणसाचा ते फोटो काढला आणि तिथून एक 100 फुटावरती लांब बसलेल्या त्या मुलाला दाखवलं, हे तुझी आई, ह्या तुझा वडील, तुझं बघ. तो जवळ जायला स्वतः तयार नाहीये. आणि काही लोक असे आहेत त्या स्वतःचे स्वतःने, स्वतः त्या सरपंचाने, ज्याचा काही संबंध नाहीये लोकांशी, त्यांना मस्त खांद्यावर घेऊन दवाखान्यामध्ये घेऊन गेले. त्यांनी एक किस्सा सांगितला की एका व्यक्तीचा, डॉक्टरचं वडील, तो स्वतः घेऊन गेला, पण डॉक्टर म्हणला मी नाही त्याच्याबरोबर जाणार, स्वतः डॉक्टर कारने दवाखान्यामध्ये गेला आणि त्या व्यक्तीला बाईक वरती घेऊन त्याच्या वडिलाला, बाकीचे दुसरे 2 लोक दवाखान्यामध्ये पोहोचवले. म्हणजे आपण काय करतोय ह्याचा विचार करा. आपले व्यावसायिक असेल किंवा वैयक्तिक लाईफ असेल, त्यामध्ये तुमची नाती एवढी चांगली पाहिजेत की तुमच्या प्रत्येक वाईट काळामध्ये ते लोक मध्ये आले पाहिजे. तेवढी नात्यांची क्वालिटी बनवा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले वाईट सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या असतील, परंतु ते तशी नाती तुमच्याकडे आहेत का? फक्त फेसबुक फ्रेंड नाही. मी प्रत्येक काय करतो, एक 10 दिवसाला, 15 दिवसाला किंवा महिन्यातून एकदा बसतो आणि 100-200 फेसबुक फ्रेंडला मी डिलीट करून टाकतो, की तुम्हाला माहितच नाहीये. तर फार दिवसापासून आहे पण त्याच्याशी माझं बोलणं झालेलं नाहीये. मग तिथं फक्त दाखवायला फक्त ते फ्रेंड आहेत, काय उपयोग नाही, मी सगळं डिलीट करून टाकतो. जे लोक जिवंतपणे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, जिवंत आहेत, माझ्या बरोबर आहेत, अशाच लोकांबरोबर मी. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, तुमच्या बरोबर असे मित्र पाहिजेत. स्वतःचे अनालिसिस करा. आणि सर्वात शेवटी तुमचा आवडता टॉपिक, पैशाची श्रीमंती. ओके. आता मी तुम्हाला याच्या अगोदरचे 4 टॉपिक सांगितले, तन मन, वेळेची आणि नात्याची श्रीमंती. ह्या 4 श्रीमंती किती लोकांना पाहिजे? पाहिजेत का नाही ते आधी सांगा. आणि असायला पाहिजे का नाही? हा, 4 श्रीमंती. जर ह्या 4 गोष्टी तुमच्याकडे नाही, चांगलं शरीर पण नाहीये, मन पण चांगलं नाहीये, मित्र पण नाहीयेत, आणि तुमचं नाती पण चांगले नाहीत कुठलीच, आणि तुमच्याकडे पैसा आहे, खरंच तुम्ही सुखी व्हाल का? पण नाही होऊ शकत मित्रांनो. आपण गाडी जरी घेतली नाही, कधी कार घेतली, तर जोपर्यंत ती कार आपण दुसऱ्याला दाखवत नाही ना, तोपर्यंत सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. कार कोणत्या आहे याच्यावरती तुमचं सॅटिस्फॅक्शन नाही मित्रांनो. त्या कारमध्ये तुमच्या शेजारी कोण बसलेला आहे याच्यावरती तुमचं सॅटिस्फॅक्शन नाही, समाधान तुमचं तिथं आहे. कारमध्ये बसून तुम्ही सुख घेऊ शकता, समाधान नाही घेऊ शकत. आणि तुमचं समाधान हे सगळ्यात समाधानातच सुख असतं, हे पण समजून घ्या. त्या कारमध्ये, महागड्या कपड्यांमध्ये, महागड्या ब्रँडेड तुमच्या घड्याळामध्ये, मोबाईलमध्ये सुख नाही मित्रांनो. आणि तसं असलं असतं ना, तर जे लोक वरती बसले, ऍपल वापरतात ना, वरती गेम खेळतात, ते कायम सुखी असायला पाहिजे, पण जास्त जास्त टेन्शन मध्ये तेच असतात, नीट बघा तुम्ही. ज्याच्या लोक ऍपल वापरतात, महागडे मोबाईल वापरतात, प्रचंड स्ट्रेस मध्ये असतात. अहो, माणसात बसले ते माणसाशी बोलू सुद्धा शकत नाही. ज्याच्याकडे मोबाईल नाही ना, तो माणूस सगळ्यात श्रीमंत आहे. त्याचा मित्र असतात, तो मित्रांशी गप्पा मारत असतो, मेंटली तो शांत असतो, त्याला कशाचं टेन्शन नसतं. पण ज्याच्याकडे महागडा मोबाईल आहे, तो व्यक्ती इतका स्ट्रेस मध्ये असतो, तो सारखं चेक करत बसतो, मोबाईल मोबाईल मोबाईल, कुणाचं नोटिफिकेशन आणलंय का. तर माणसात बसू शकत नाहीये, लक्षात घ्या. सारखा मॅम बरोबर आहे ना. टेन्शन जास्त असतं, माणसात बसायचं, सारखं ते नोटिफिकेशन ऑन करतो. आपण आपल्या नातेवाईक आपल्याला 10 दिवस 15 दिवस झाला बोलला नाही किंवा भेट झाली नाही, त्याचं आपल्याला टेन्शन नसतं. पण 2 मिनिट मोबाईलची रिंग नाही वाजली तर आपल्याला अस्वस्थपणा येतो, माझा मोबाईल कुठे आहे, हरवला का काय, पडला की काय, कुठे गेला, काय झालं. त्याचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवलेले आहेत. स्क्रीनला वरती नोटिफिकेशन येतात आणि आपण सारखं त्याच्याकडे बघतो. लॉंग ड्राईव्हला कुठेतरी गेला असतो 200 किलोमीटर, तर ड्रायव्हरला बोलत नाहीत, आपण आपल्याच नात्यातले असतात, पुढे बसलेल्या माणसाला बोलत नाही, शेजाऱ्याला बोलत नाही, तर सारखं आपण त्या मोबाईलमध्ये जेवायला बसलो, चांगल्या हॉटेलमध्ये मस्त बसलो असतो, एन्जॉय करला पण तिथं मोबाईलमध्ये. बरोबर. येस. सो नाही. सो ह्या 4 गोष्टी प्रचंड महत्वाच्या आहेत. आणि 5वी गोष्ट आहे पैशाची श्रीमंती. आणि ह्या 4 असल्याशिवाय तुमच्याकडे पैसा टिकत नाही, पैसा येत पण नाही. परत सांगतो, शांत मन असल्याशिवाय पैसा येत नाहीये. नाती चांगली असल्याशिवाय लोक तुम्हाला पैसा देत नाही. तुमच्या घरामध्ये फॅक्टरी नाहीये पैसा कमवण्याची. बिझनेस करायचा असेल तुम्हाला नाती चांगली ठेवावीच लागतात. नाती चांगली ठेवायची असेल मन शांत ठेवावं लागतं. मन शांत ठेवायचं असेल तुम्हाला शरीर पण चांगलं पाहिजे. तन मन वेळ तुमच्याकडे पाहिजे, त्याशिवाय तुम्ही बिझनेस करू शकत नाही. तेच. आणि शेवटी येतो पैशाची श्रीमंती. आता तुम्ही कुठे आहेत मला सांगा बरं. गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत आणि अति श्रीमंत, तुम्ही कुठे आहात? हे काय झालं? तुम्ही कुठे आहात? चला चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. हा. ज्या लोकांना माहित आहे ना, त्यांनी माझ्या अगोदर प्रोग्राम ऐकलेले आहेत. ओके, सार्थक सावंत, मध्यमवर्ग, क्या बात आहे. सिंग, श्रीमंत.
गणेश कोळी. ज्यांनी माझे अगोदरचे प्रोग्राम पाहिले त्यांची बरोबर उत्तर येतात. हा, मध्यम वर्ग, मध्यम वर्ग. संतोष, ओके, मध्यम वर्ग, मिडल क्लास. बघू देत, बघू देत. चला, तुम्ही कुठे आहात? आणि ज्याला खरोखर श्रीमंत व्हायचं ना, ते लोक इथे थांबतात. बाकीचे लोक काय करतात? मग ते मधूनच काहीतरी काम निघतं, निघून जातात. ओके, श्रीमंत, क्या बात है. इथं सुद्धा आपलं भ्रमात असतो. तुम्हाला सांगू का, बरेचसे लोक मध्यम वर्ग सुद्धा नाहीत, पण गरीब मनाची लाज वाटते म्हणून ते मध्यम वर्ग सांगतात. आता ज्या लोकांनी श्रीमंत सांगितलेलं आहे, ज्या लोकांनी अतिश्रीमंत सांगितलंय, मध्यम वर्ग सांगितलेलं आहे, मला एक जादू येते माहिती आहे? जादू, लक्षात घ्या. मला एक जादू येते हा. आता मी या जादूने ना तुम्हाला सगळ्यांना गरीब बनवणार आहे. मेरे भाई और बहनों, आज देश को तुम्हारी जरूरत है. तुमच्या अकाउंटला पैशाची गरज नाहीये, पण मला गरज आहे. काढून घेऊ का तुमच्या अकाउंट मध्ये सगळ्यांचे गरीब करू का तुम्हाला? एका मिनिटामध्ये गरीब करू का? शक्य नाहीये. ओके. चलो. तर मी काय म्हणतो, मध्यम वर्ग लोक असतील, भरपूर लोकांनी सांगितलं. मी मध्यम वर्गाची डेफिनेशन सांगतो. मध्यम वर्ग म्हणजे काय? तर समजा महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये खर्च आहे, तुमचा घरचा खर्च 10,000 रुपये आहे. समजा समजा तुमचा प्रत्येकाचा कोणाचा 20,000 असू शकतो, कोणाचा 1,00,000 असू शकतो. तर त्या खर्चाच्या प्रमाणात पुढचे 6 महिने पुरेल एवढा पैसा तुमच्या सेव्हिंग अकाउंटला पाहिजे. पहिला क्रायटेरिया मध्यम वर्गाचा, मध्यम वर्ग, मिडल क्लास. आणि दुसरा क्रायटेरिया काय आहे ना, महिन्याला पुरेल एवढा पैसा, एक महिन्याला जेवढा लागतो त्याप्रमाणे 6 महिने पुरेल एवढा पैसा तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये पाहिजे. म्हणजे 10,000 रुपये तुमचा खर्च असेल तर पुढचे 6 महिने म्हणजे 60,000 रुपये तुमच्या अकाउंटला पाहिजे. तुमचा खर्च किती आहे ते तुम्हाला माहिती. दुसरा क्रायटेरिया, त्याच खर्चाच्या प्रमाणामध्ये पुढचे 5 वर्ष पुरेल एवढा पैसा तुम्ही कुठेतरी एफडी करून ठेवला असला पाहिजे, लिक्विड मध्ये. ते माझा प्लॉट आहे, फ्लॅट आहे, ते गाडी विकली की मला पैसे येतील असं नाहीये. कुठेतरी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये असले पाहिजेत, शेअर्स मध्ये असले पाहिजे, लिक्विड मध्ये वन क्लिक तुम्ही पैसे निघाले पाहिजे तुमचे. एफडी केलेले असले पाहिजे. कुठेतरी लिक्विड मध्ये तो पैसा पाहिजे, कॅश मध्ये तुम्हाला काढता आला पाहिजे. असे पुढचे 5 वर्ष पुरेल एवढा पैसा तुम्ही तिथं कुठेतरी गुंतवलेला असला पाहिजे. जमिनीत नाही म्हणत नाही, जमिनीत गाडीत वगैरे नाही. सोनं सुद्धा एक वेळेस चालेल, की ते दुकानात घेऊन गेलात लगेच त्याचे पैसे मिळतात. ती गाडी विकायला लगेच मिळत नाही, जमीन कधी विकत नाही, फ्लॅट कधी विकला जातो. तर हे दोन क्रायटेरिया तुम्ही पूर्ण करत असाल, पहिला 6 महिने पुरेल एवढा पैसा सेव्हिंग अकाउंटला पाहिजे, दुसरा 5 वर्ष पुरेल एवढा पैसा तुमच्या एफडी केला पाहिजे किंवा कुठं लिक्विड मध्ये पाहिजे, तर तो व्यक्ती मध्यम वर्ग आहे. आणि जर ते नसेल तर कुठे येणार तो? गरीब. आता ज्या ज्या लोकांनी मध्यम वर्ग सांगितलेला आहे, ते लोक आता कुठे आहेत त्यांनी सांगायचं. किंवा काही लोकांनी श्रीमंत पण सांगितलेलं आहे, ते लोक आता कुठे आहेत? आता मी परत विचारणार, आता तुम्ही कुठे आहात? गरीब, मध्यम वर्ग, श्रीमंत? प्रामाणिकपणे सांगायचं. प्रामाणिकपणे. फक्त मला एकट्याला दिसतंय, हे कुणाला मी सांगणार नाही, तुमची शपथ कुणाला बोलणार नाही. वाह 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 वाह. मेरे भाई और बहनों, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ. यस. हा हा हा. चव्हाण सर, तू एक स्टेप खाली आणलं ना तुम्हाला. तुम्ही म्हणत होते नरसिंग चव्हाण सर, एक स्टेप खाली घेऊन आलो तुम्हाला. हा, ज्यांनी गरीब सांगितलं गरीब सांगितलं. यस, बरोबर आहे. हा हा हा, क्या बात आहे. श्रीमंत बनायचंय. काही लोक म्हणतात गरीब आहे म्हणून तर क्लास लावले, क्या बात आहे. आता गरीब आहे, आता त्याच्या खाली तुम्ही येणार नाहीत असा विचार करू नका. त्याच्या खाली थोडीशी जागा ठेवलेली आहे मी आता. गरिबामध्ये पण प्रकार असतात. पिवळ्या रेशन कार्डवाला, केसरी रंगाचं रेशन कार्ड आहे, पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड आहे, गरिबीचे प्रकार आहेत. मित्रांनो, मानसिकता बदला. एका बाजूला आपल्याला भांडणामध्ये कोणी म्हणणार अरे दलिंदर, आपल्याला प्रचंड राग येतो. दलिंदर म्हणजे दरिद्री असं म्हणायचं त्याला. हम्म. यस 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 यस. सगळ्या क्रायटेरिया ओके. फक्त पैशाच्या बाबतीत मी तर बोलतोय आता. पैशाच्या बाबतीमध्ये गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत, अति श्रीमंत, आधीचे 4 क्रायटेरिया नाही. येस. आपण दरिद्री कुणी म्हटलं आपल्याला प्रचंड राग येतो, पण आजही ग्रामीण भागामध्ये आम्ही किती दरिद्री आहोत आणि आम्हाला दरिद्र रेषेखालचं रेशन कार्ड द्या, वेगवेगळ्या स्कीम घ्यायचे आहेत म्हणून वेगवेगळे पुरावे सादर करायला जातात तिथं. म्हणजे मनात वाटतं की पैसा मिळावा आणि प्रॅक्टिकल मध्ये मात्र आपण किती दरिद्री आहोत हे सिद्ध करतोय. ही कसली विरोधाभास आहे याचा विचार करा. तर आता तुम्ही कुठं आहात हे विचार करा, तरच आपण पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, तुमचा खर्च, जो काही तुम्ही खर्च करत आहात महिन्याला, त्याच्या 4 पट जास्त तुमचं उत्पन्न पाहिजे. हे लक्षात ठेवा नेहमी. खर्चाच्या 4 पट जास्त उत्पन्न पाहिजे. आणि जर ते मिळत नसेल तर मला विचारा, मी सांगतो ते कसं कमवायचं, मी तुम्हाला शिकवतो. तुमचा महिन्याचा खर्च 10,000 आहे, पगार तुमचे 10,000 आहे.
तुमच्या आयुष्यात कायम टेन्शन राहणार. महिन्याचा खर्च 10,000 आहे, तुम्ही 20,000 कमवतात. एखादा कोरोना येणार, एखादा भूकंप येणार, एखाद्या नोटाबंदी येणार, काहीतरी होणार आयुष्यामध्ये, आणि जेवढा पैसा आहे तेवढा निघून जाणार. आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, ते 5 वर्ष पुढे एवढा पैसा शिल्लक ठेवायचा असेल, 6 महिने पुढे एवढा पैसा सेव्हिंगला ठेवायचा असेल, तुम्ही जे काही खर्च करत आहात महिन्याला, त्याच्या 4 पट उत्पन्न कसं येईल याचा विचार करणं गरजेचं आहे, तर तुम्ही श्रीमंत बनू शकता. पहा, आपण पैसा कमवतो 2 मार्गाने. एक आहे ऍक्टिव्ह इन्कम, दुसरा आहे पॅसिव्ह इन्कम. काय सांगितलं मी? एक आहे ऍक्टिव्ह इन्कम, दुसरा आहे पॅसिव्ह इन्कम. आता श्रीमंती म्हणजे काय, तर मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगेल पैशांच्या श्रीमंतीच्या बाबतीमध्ये. आपल्यापैकी किती लोकांकडे पॅसिव्ह इन्कम आहेत आणि किती आहेत, चॅट बॉक्स मध्ये सांगा. नसेल तर नाही म्हणा. ऍक्टिव्ह म्हणजे काय, आपण स्वतः काम करतो त्याचा पैसा मिळतो. पॅसिव्ह म्हणजे काय, आपण काम न करता आपल्याला पैसा मिळतो. मॅक्झिमम लोक हे ऍक्टिव्ह इन्कम आहे, स्वतः काम करतात, स्वतः उठतात, स्वतः तयार होऊन जातात. आणि पॅसिव्ह इन्कम, येस, सतीश चव्हाण सर सांगितले, एक आहे पॅसिव्ह इन्कम. येस, तुम्ही सगळे ऍक्टिव्ह काम करता हे मला माहित आहे. पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही काम न करता सुद्धा तुम्हाला पैसा मिळतो. असे किती आहेत लोकांकडे? मग मी तुम्हाला श्रीमंतीची व्याख्या सांगेन. पॅसिव्ह इन्कम हा तुमच्या आयुष्यात पाहिजे. आज होतंय काय, ते पॅसिव्ह इन्कम तुम्हाला फक्त आमिष दाखवलं जातं. या प्लॅन लय भारी आहे, नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग, बरंच काय 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 काय. मागच्या वेळचा प्लॅन चांगला होता, ह्या वेळचा चांगला आहे, पॅसिव्ह 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 वगैरे 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 म्हणतात. पण मित्रांनो, कुठलाही पॅसिव्ह इन्कम हा लगेच चालू होत नाही. त्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला थोडासा पैसा किंवा थोडासा वेळ आपल्याला द्यावाच लागतो, त्याशिवाय तुम्हाला उत्पन्न मिळत नाही. मग ते म्हणतात, नाही नाही सर, फक्त तुम्ही जॉईन व्हा, आम्ही सगळं करून देतो. आणि मग त्याच्यामध्ये भरपूर लोक फसलेले आहेत, विशेषतः MLM सारख्या बिझनेसमध्ये. मग आता तो MLM चा नवीन प्रकार, आता तो क्रिप्टो आलेला आहे. ब्लॉक चेन वगैरे वगैरे बरंच काय काय सांगितलं, तर लोक त्याच्यामध्ये आधी फसत आहेत. सो आपण किती पैसा कमवतो हे फार महत्वाचं आहे. श्रीमंतीची डेफिनेशन सोपी आहे मित्रांनो. जेव्हा तुमचं पॅसिव्ह इन्कम हे ऍक्टिव्ह इन्कम पेक्षा जास्त होते, तेव्हा तुम्ही श्रीमंत झालात असं समजायचं. तुम्ही जॉब करत आहात आणि तुम्हाला एक 15,000 रुपये पगार मिळतो, पण तुम्हाला पॅसिव्ह इन्कम काहीतरी आहे. मग तुम्ही समजा कुठेतरी पैसे गुंतवलेले आहेत, त्याचे व्याज तुम्हाला मिळायला लागलेलं आहे. तुम्ही काहीतरी रेफरल इन्कम तुम्ही जनरेट केला, तुम्ही काम काय करत नाहीत, तर लिंक शेअर केली, आपोआप त्याच्यामधून तो पैसा मिळतो. पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कमचे भरपूर प्रकार असतात, आम्ही आमच्या लोकांकडे भरपूर सांगतो की पॅसिव्ह इन्कम काय आहे ते. तर पगार तुमचा 15,000 आहे, आणि तेव्हा 15,000 पेक्षा जास्त तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळायला लागला. त्या पगारासाठी तुम्ही दररोज 10 ते 6 काम करताय, किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या जॉब बिझनेसमध्ये तुम्ही काम करत आहात. तर त्या बिझनेसच्या पैशापेक्षाही जास्त तुमचा पॅसिव्ह इन्कम जर यायला लागला, तर समजायचं तुम्ही श्रीमंत झालात. पहा, श्रीमंती लाखांमध्ये, करोडोंमध्ये, अब्जामध्ये मोजू नका. त्या अंबानीला पण वाटतं की अजून तो कमीच आहे, त्याला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचं. जेफ बेझॉसला डोक्यात सारखं टेन्शन असतं, किंवा तो दुसरा, तो स्पेसएक्स वाला आपला, त्याला पण टेन्शन असतं की मी खाली जर येतो का नाही, वर जातो की नाही, खाली येतो की नाही, वर जातो की नाहीये. म्हणजे तो श्रीमंतीच्या यादीमध्ये. श्रीमंती जसं कोणतं सांगितलं, कल्पना आहे. श्रीमंती फॅक्ट पण आहे. पण श्रीमंतीची साधी व्याख्या सांगितली, तुम्ही कष्ट करून जेवढा पैसा कमवता, त्यापेक्षा तुमचं डोकं वापरून तुम्ही काहीतरी केलेलं आहे, आणि त्यातून तुम्हाला आपोआप पैसा मिळत आहे. पॅसिव्ह इन्कम. फुकट नाही आहे, ज्या दिवशी कांदे फिरलेत नाही. तुम्ही काहीतरी तुमचं डोकं वापरून काहीतरी एक पोर्टफोलिओ तयार केलाय, किंवा काहीतरी आहे, त्यातून तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळतो. तो इन्कम जर त्या कष्टापेक्षा जास्त मिळत असेल, तर समजा त्या दिवशी श्रीमंत झाला. पटतंय काय? हॅलो. साध्या आणि सोपी व्याख्या. तुमच्याकडे शॉप आहे, त्या शॉपमधून तुम्ही, कपड्याचं दुकान आहे, त्या कपड्याच्या दुकानामधून तुम्ही 1 लाख रुपये महिन्याला कमवताय. परंतु तुम्ही काहीतरी शेजारच्या माणसाला रेफरन्स देतात, बघ मी कस्टमर पाठवले मला एवढे द्यायचे. आणि आलेल्या व्यक्तीला सांगतात, सर तुम्ही ड्रेस आमच्याकडून घेतलात ना, मग शूज तुम्हाला घ्यायचा ना, शेजाऱ्याकडे जा, माझं नाव सांगा. किंवा तुम्ही कुपन बनवून त्याला दिलं, हे कुपन घेऊन जा. तर कुपन तिथं जमा झालं, त्याचे कमिशन तुम्हाला मिळतं. आणि ते जर उत्पन्न तुमचं जास्त असेल, समजायचं तुम्ही श्रीमंत झालात. येस. आता 5ही प्रकार मी श्रीमंतीचे तुम्हाला सांगितलं, आणि या 5ही गोष्टींमध्ये आपल्याला श्रीमंत बनायचं. पण हे कसं करायचं हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. काही लोक म्हणतात की आम्हाला श्रीमंतीची सर भोकत नाही, आम्हाला गरजच नाहीये, आम्हाला पैसा नको आहे, आपल्याला काय तसले हाव नाही. मित्रांनो, श्रीमंतीची भूक सर्वांनाच असते. जगात असा एकही माणूस नाहीये की जो म्हणतो की मला पैसे नको. जे सांगतात ना, हे पैसा सब मोह माया है, छोड दो छोड दो छोड दो, ते पण जाताना झोळी पसरतात. गुरु दक्षिणा दे दो बाबा, बेटा गुरु दक्षिणा दे दो, बाबा को दोगे तो तुम्हाला कल्याण हो जाएगा. जेवढा पैसा
लक्षात ठेवा, कष्ट करणाराकडे नाहीये, त्याच्यापेक्षा जास्त पैसा त्या मंदिरात बसणाऱ्या लोकांकडे आहे, ते प्रवचन सांगणाऱ्या लोकांकडे आहे. ही वस्तुस्थिती आहे. मला कोणावरती टीका नाही करायची. परंतु ज्यांनी सांगितलं की मोहमाया हे सर्व पैसा, ते लोक पैसा मात्र कमवत आहेत. श्रीमंतीची भूक सर्वांनाच असते मित्रांनो, तुम्हालाही असते. फक्त तुम्हाला ते श्रीमंत कसं बनायचं याचा मार्ग सापडत नाही. माझ्या मताशी सहमत आहात का? येस, नो? भूक प्रत्येकाला असते, तुमची इच्छा आहे, बँकेत करायचं कसं हे समजत नाही. माझ्या या मताशी सहमत आहेत का? आणि प्रत्येक समस्येचं मूळ हे अज्ञानात असतं. मला हे कसं करायचं माहित नाहीये, म्हणून तो प्रॉब्लेम वाटतो. ज्या दिवशी मला ते कसं करायचं माहित होईल तेव्हा तो प्रॉब्लेम प्रॉब्लेम नसणार आहे. पैसा कसा कमवायचा? माझ्याकडे लोक येतात, एवढा आयडिया मी देतो, एवढा आयडिया देतो, एवढा आयडिया देतो. ते लोक म्हणतात, सर एवढं सोपं असून आम्हाला कळलं नाही. अज्ञान हे सगळ्यात मोठं आहे. खरं खरं सांगायचं, स्वतःच्या प्रामाणिकपणे सांगायचं, किती लोकांना खरोखर पैसा कमवण्याची, श्रीमंत बनण्याची भूक आहे? किती लोक आहेत? मी रेकॉर्डिंग करतोय मी सर्व. चला श्रीमंत बनूया, मनी लव्हर्स क्लब मध्ये त्याच लोकांना एंट्री केली जाते ज्यांना खरोखर श्रीमंत व्हायचे. तुम्हाला माहित आहे, गुजराती लोक श्रीमंत आहेत. का माहित आहे? सांगतो याचं कारण. पण किती लोकांना खरोखर श्रीमंत व्हायचे मला बघू. आज तुमची परिस्थिती काय आहे याचा विचार करू नका. आज तुमच्या ते कर्ज आहे, आज तुम्हाला दुसऱ्याचं देणं आहे, बँक कर्ज देत नाही, धंदा लॉस मध्ये, काही काही विचार करू नका. तुम्हाला बनायचंय का? काल मी एका ठिकाणी बोलत होतो, तेव्हा मी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये मला हे पाहिजेच असं कधीच म्हणत नाही. च हा शब्द कधीच लावत नाही. मला हे पाहिजेच म्हणलं ना, त्या च बरोबर नाही झालं तर एक शंका येते आणि मग तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम होतो. मी एक नेहमी बोलतो, सहज, निसर्गाचा नियम आहे सहज. वारा जेव्हा सहज वाहत असतो ना, तेव्हा तो फार छान वाटतो. पण जेव्हा जोरात वाहतो ना, तेव्हा त्याला वादळ म्हणतात आणि तो तुम्हाला त्रासदायक ठरतो. मी एकच म्हणतो, मला जे पाहिजे असतं ना, ते मला सहज मिळून जातं. पाहिजेच म्हटलं की तो आक्रमकपणा झाला. आणि निसर्गाला आक्रमकपणा सहन होत नाहीये. तुम्ही जर अति हावभाव केली, हपापलेपणा केला, निसर्ग एक दिवस त्याचा इंगा दाखवतो, रुद्ररूप दाखवतो, सगळं ओरबडून घेऊन जातो. हे तुम्ही लोकांनी पाहिले नाही. त्यामुळं जेवढं तुमच्या जगण्यामध्ये सहजता येईल, मग ते शारीरिक बाबतीमध्ये असेल, मानसिक बाबतीत असेल, नात्यांच्या बाबतीमध्ये असेल, पैशाच्या बाबतीमध्ये असेल, प्रत्येक बाबतीमध्ये तन, मन, धन, वेळेच्या बाबतीमध्ये काही नाही करायची. उशीर झाला, इट्स ओके. समोर सांगा, काय पुढचा मरणार आहे का? पुढच्या माणसाला तुम्ही 7 वाजता भेटतो म्हणून सांगितलं, 7:15 झाल्या, ठीक आहे. उशीर झालेला आहे, रिझन चांगला आहे. आपण जाणीवपूर्वक उशिरा जायची सवय नाही लावायची. पण काही कारणास्तव रस्त्यामध्ये ट्रॅफिक झाली, त्यामुळे जर आपला उशीर झाला, तुम्ही कॉल करू शकता, सॉरी सर, एक 15 मिनिटं लेट होते. जर तुम्ही बसू शकत असाल, इट्स ओके. नसेल तर आपण उद्या भेटूयात, रिशेड्यूल करूयात. परंतु त्या टेन्शनमध्ये पुढे जाता याला काहीच अर्थ नाहीये. श्रीमंती तुमच्या प्रत्येक बाबतीमध्ये पाहिजे. आणि जरी श्रीमंती असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही जगू शकाल असं मी म्हणतो. आणि ज्या लोकांना खरोखर या पाच पाच गोष्टींमध्ये श्रीमंती पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, धीरूभाई अंबानी आजही दररोज एक्सरसाइज करतात. त्यांचा एक कोच आहे एक्सरसाइज त्यांच्याकडून करून घेण्यासाठी. आपल्यापैकी किती लोकांना पर्सनल ट्रेनर आहे हो तुमचा? जिम मध्ये असेल, काय असेल. माझ्याबरोबर एक डॉक्टर असतात, कायम असतात हा. एक नॅचरोपॅथी डॉक्टर माझ्यासाठी कायम आहेत. मी काय खायचं, किती खायचं, काल काय एखादी गोष्ट खाल्ली, एखाद्या दिवशी जास्त खाल्लं तर दुसऱ्या दिवशी काय खायचं, हे पासून इथपासून सर्व सांगणारे डॉक्टर आहेत. हम्म. एकच फक्त व्यक्ती भेटले ज्यांच्याकडे कोच आहे, बाकी लोक नाहीये, कोणीच नाहीये. श्रीमंत बनायचंय आपल्याला, पण श्रीमंत बनण्यासाठी ज्या गोष्टी, त्या गोष्टी तुमच्याजवळ पाहिजेत मित्रांनो. स्पिरिच्युअल कोच तुमच्याकडे पाहिजे, एक अध्यात्मामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार कोणतरी पाहिजे. पण याचा अर्थ कुठल्या तरी बाबा बुवाकडे जावा असं मी म्हणत नाही. कदाचित तुमचा मुलगा स्वतः तुमचा कोच असू शकतो, तुमची आई तुमचा कोच असू शकते, तुमचे वडील तुमच्या कोच असू शकतात. माझ्या वडिलांनी मला एकच गोष्ट सांगितलं होतं, बाळा रे, ते पंढरपूरमध्ये मंदिरामध्ये बसलेला विठ्ठल आणि आपल्या गावामध्ये असणारा विठ्ठल, मंदिरामध्ये असलेला विठ्ठल एकच आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, आपल्या घरामध्ये देवघरामध्ये जो विठ्ठल आहे ना, तो पण तोच आहे. फक्त तुमच्या मनामध्ये भाव पाहिजे. माझे स्पिरिच्युअल गुरु माझे, तुमच्या मनामध्ये भाव पाहिजे, तिथपर्यंत त्या भावना पोहोचतात. हे स्पिरिच्युअल गुरु आहेत. तुम्हाला पैशाच्या बाबतीमध्ये माझे वडील नेहमी सांगायचे, कोचला द्यायला पैसे नाहीत ना. ओके गोविंद सर, नक्की सांगतो. कोचला द्यायला पैसे आपल्याकडे नाहीत. हेल्थ कोचला महिना 1,000 रुपये, 2,000 रुपये द्यायला आपल्याकडे नसतात. पण 1,000-2,000 रुपये आपण अशा गोष्टीमध्ये खर्च करतो ज्यामुळे हेल्थ खराब होते. हे वस्तुस्थिती आहे. जर तुम्ही चांगल्या गोष्टी जर जाणीवपूर्वक नाही केल्या, तर वाईट गोष्टी आपोआप तुमच्याकडे. मी नेहमी लोकांना सांगतो, काजू खात जा, बदाम खात जा.
हा, दवाखान्यात बरोबर आहे दर्शन सर. दवाखान्यामध्ये खर्च करायला लोकांकडे पैसा आहे. काजू, बदाम हे खाण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीत. परंतु ज्या गोष्टीमुळे हेल्थ खराब होते, वडापाव खायचा भरपूर. वडापाव खाणारे आणि काजू खाणारे, काजू खायचे किती असतात आम्ही लोकांना सांगतो. 2 काजू, 2 बदाम, 2 मनुके, 2 अंजीर दररोज तुम्हाला जर खाल्ले ना, तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. सरासरी सगळ्यांची किंमत काय तर 10 ते 15 रुपये होते. तर दिवसात तुम्ही 4 वेळेस चहा पिता, परंतु ह्या गोष्टी खात नाही. मी नेहमी आमच्या पेशंटला सांगतो, 2च बदाम खा रे बाबा, 4 नको खाऊ. कारण 2 पेक्षा जास्त खाले ना तर पोटामध्ये गॅस तयार होतील, अपचन होतं. त्यामुळे गरज आपल्याला 2 गोष्टींची आहे. 2 बदाम, 2 काजू, 2 अंजीर, 2 मनुके, सगळे सगळे दोन 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 खायचे ट्राय. जास्तीत जास्त किंमत किती आम्ही सांगितलं, 15 रुपये. बाहेर जाऊन तुम्ही 2-3 कप चहा पिता, 30 रुपये जातात आणि सांगतात की लोक सर खाण्यासाठी पैसे नाही, चांगल्या गोष्टी खाण्याला पैसे नाही. एक वेळेस पाहुणे आले तरी 700-800 रुपयाचा आपण ते नॉनव्हेज खातो. प्रश्न आपल्या मानसिकतेचा आहे मित्रांनो. श्रीमंती आधीच कोणतरी सांगितलं, कल्पना आहे. पण ह्या सर्व 5 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तरच खऱ्या अर्थाने तुम्ही श्रीमंत बनू शकता. अन्यथा तुमच्या आयुष्यामध्ये इनबॅलन्स राहील. तुमच्या पैसा भरपूर असेल पण आरोग्य. एक माझ्याकडे व्यक्ती आले होते, लोणी काळभोर पुण्याजवळ आहे. जवळपास 15 एकर जमीन आहे तिथे. 15 एकर जमीन आहे. आज तिथे गुंठा घ्यायचा म्हटलं तर 25, 30, 40, 50 लाख रुपयापर्यंत गुंठ्यावरती चालले रोडच्या वर. एवढी जमीन असताना मालक त्यांनी जे फाईल घेऊन आलात ना, अशी फाईल मोठी होती, मोठी मोठी असं. हे माझ्या डोळ्यांच्या डॉक्टरांची फाईल, हे माझ्या डायबेटिकची फाईल, हे माझ्या याची फाईल, हे त्याच्या फाईल. काय उपयोग त्या श्रीमंतीचा? दोन्ही मुलं सायकोलॉजिकली डिस्टर्ब, फक्त पैशामुळे. उपयोग काय त्या गोष्टींचा? तुम्हाला या 5ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजेत, तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत बनणार आहात. आणि यासाठी मी तुम्हाला आता श्रीमंत बनण्याच्या 6 पायऱ्या सांगणार. लोकांना वाटतं की आपल्याला प्रचंड पैसा पाहिजे. पैसा पाहिजे मित्रांनो, पैशाला नाकारता येणार नाही. प्रायोरिटीवरती पैसा असला पाहिजे. असला पाहिजे 100%. परंतु त्या पैशाबरोबर तो पैसा उपभोग घेण्यासाठी शरीर पण चांगलं पाहिजे. त्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी आपले नातेवाईक पण पाहिजे. पैसा आहे, काही लोक मला दया येते कधी कधी, काही लोक हॉटेलमध्ये जात असतात आणि एकटे खात बसलेले असतात. त्यांच्याकडे बघून दया येते. तर त्या भिकाऱ्याला जरी आपण काय दिलं ना खायला, त्या सिग्नलवरती एखादा लहान मुलगा आला, तो काहीतरी भीक मागतोय आपल्याकडे, किंवा एखादी लेडी आली ना, तिला वडापाव आपण नवीन गरम घेऊन दिलं ना, ती एकटी खात नाही मित्रांनो. तर तो मुलगा सुद्धा खात नाही. तो काय करतो, घेऊन आपल्या भावाला बहिणीला कुणाला तरी घेतो, तो खातो. पण हे त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे, त्याच्याबरोबर खाण्यासाठी सुद्धा कोणी नसतात. KFC मध्ये आम्ही पाहतो, बर्गर खाण्यासाठी तो कुठे गेला तर पाहतो, पिझ्झा खात असतो. तो एकटा खात असतो, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहिले ना तर दया येते. त्याच्याकडे फक्त पैसा आहे, समाधान नाहीये. पटतंय का? हॅलो, पटतंय का? पवार सरांचे स्माईल फार छान आहे. पटलं त्यांना? अरे आमच्या शेतामध्ये काम करणारे मजूर जेव्हा दुपारी जेवायला बसतात ना, त्या कपड्यामध्ये आणलेलं असतं, पण ते सुद्धा एकमेकांना शेअर करतात. तो जगातला श्रीमंत माणूस आहे. तो आमचा शेतकरी काय करतोय, 1 किलो तुम्ही त्याच्याकडून वांगी घेतले ना, 1-2 वांगे तो असेच टाकतो. त्याला श्रीमंती म्हणतात. पण तुमच्याकडे पैसा असून उपयोग काय आहे? तर तुम्हाला बॅलन्स करता येणं. बरोबर आहे, एकट्याला खायला मजाच येत नाही नरसिंग चव्हाण सर, ते तर मी सांगतोय. फक्त पैसा असून उपयोग नाहीये. तुमच्या बरोबर ते तुमची माणसं पण पाहिजे, ते तुमच्या बरोबर खाऊ शकतो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि हे न आल्यामुळे लोक त्या पैशाचा पण उपभोग घेऊ शकत नाही. आज आपल्याकडे म्हणतो गरिबी काय आहे? गरिबीची साधी डिपेंड. खर्चापेक्षा कमी उत्पन्न आहे का तुमच्याकडे? तुम्ही गरीब आहात. तुमचा खर्च जास्त आहे. मग ह्या 6 स्टेप्स कोणत्या आहेत? तर बघा, खालून वर जाऊया. तुमच्याकडे दैनंदिन खर्च करण्यापुरते पैसे आहेत. आता हे काय सांगितलं मी, खर्चापेक्षा कमी पैसे आहेत, आपण गरीब आहोत. आपल्याला श्रीमंत बनायचंय. कसं बनायचं? दैनंदिन खर्च आहे तुमचा, घरभाडा असेल, जेवणाचा खर्च आहे, पिण्याचा खर्च आहे, आपल्या गाडीचा खर्च आहे, मुलांची शाळा आहे, या सगळ्यांचा खर्च जाऊन तुमच्यावर काही लोन आहे, त्याचे EMI भरण्यापुरते तुमच्याकडे पैसे आहेत. एवढं तुमचं उत्पन्न असेल तर मी सांगेन तुम्ही आर्थिक जेमतेम आहात. शिल्लक काहीच राहत नाही. ही पहिली स्टेप तुम्हाला अगोदर पूर्ण करावी लागेल. आज कित्येक लोकांच्या बाबतीमध्ये दैनंदिन खर्च निघतोय, पण सर कर्जाचे हप्ते जात नाही. मी सांगेन ते गरीब आहेत. आधी ह्या स्टेपला पोहोचा. एका दिवसामध्ये तुम्ही श्रीमंत नाही बनू शकत मित्र. स्टेप बाय स्टेप जा. हं? दुसरी स्टेप, जेव्हा तुमच्याकडे कर्जाचे हप्ते जात आहेत, खर्च पण जातो, त्याच्या पुढे जाण्यासाठी काय करायचं, दैनंदिन खर्च पण निघाला पाहिजे. प्लस आपत्कालिक निधी, अचानक काय प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी काय पैसा शिल्लक राहिला. तो पैसा तुम्हाला काढायचा नसतो, तो पाठीमागच राहिला पाहिजे. प्लस तुमचे EMI जातात. एवढं जर तुमचं उत्पन्न वाढलं तर मी सांगेन तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुखी आहात. हे दुसरी स्टेप. तिसरी गोष्ट, कर्जमुक्ती. म्हणजे आता कर्जमुक्ती नाही, तुमचं कर्ज नाही तुमच्यावर काय. जे तुम्ही आपत्कालिक निधी, म्हणजे उद्या जर काय अचानक अडचण आहे तर तो पण पैसा तुमच्याकडे शिल्लक आहे. आता गुंतवणुकीला तुम्ही सुरुवात करता. मग भले तुमची SIP ₹500 असेल, ₹1000 असेल, खर्च पण बघतो,
कर्ज पण नील झालेलं आहे. जे कर्जाला हप्ते जे भरतो ना आपण 1,000, 2,000, 4,000, 5,000. पहा, मी नेहमी लोकांना सांगतो, तुमच्याकडे एखादी बाईक तुम्ही घेतली, त्याचा 3,000 रुपये ईएमआय आहे. तुम्ही तुमचं घर पण चालवता आणि तो 3,000चा ईएमआय भरता. जेव्हा ते कर्ज संपतं ना, तेव्हा असं समजा की मित्रांनो, तुमचं कर्ज अजून चालू आहे. मग तुमच्याकडे पैसे येत असताना तुम्ही त्या 3,000 बाजूला काढत होतात ना, तर तिथून पुढे कंटिन्यू 3,000 काढा आणि त्याची गुंतवणुकीला सुरुवात करा. इतके दिवस कर्ज फेडण्यासाठी ते 3,000 रुपये काढत होतात. आता गुंतवणूक करण्यासाठी ते 3,000 काढा. आणि त्यावेळेस मी म्हणेन तुम्ही आता कर्जमुक्तीचा आनंद घेत आहात. आणि त्याची नेक्स्ट लेवल, ते गुंतवणूक जे तुम्ही केली ना 2-3 हजाराने, 5,000ने, जे काय करत होतात, त्यातून मिळणारं उत्पन्न, यामधून तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत आहेत. तुमच्या उत्पन्नामधून, ऍक्टिव्ह इन्कम मधून नाही बोलत मी आता, गुंतवणुकीमधून जे उत्पन्न येतं, जिथं मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही श्रीमंत बनणं म्हणजे तुमच्या ऍक्टिव्ह इन्कम पेक्षा पॅसिव्ह इन्कम जास्त असणं. गुंतवणुकीत मिळणारं उत्पन्न हे पॅसिव्ह इन्कम आहे. तर पॅसिव्ह इन्कम मधून तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतात. ह्याला मी म्हणतो तुम्ही आर्थिक सुरक्षित झालात. जेव्हा त्या इन्कम मधून, गुंतवणुकीतून येणाऱ्या इन्कम मधून तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतात. दैनंदिन नाही, दैनंदिन म्हणजे काय, अन्न, वस्त्र, निवारा. सर्व गरजा म्हणजे काय, एका दिवशी मॉलला जाऊन एन्जॉय करायचं आहे, बाहेर फिरायला जायचं आहे, मॉरिशसला ट्रिपला जाऊन यायचं आहे, दिल्लीला जाऊन यायचं आहे, कुठतरी आणखी कुठल्या ठिकाणी जायचं आहे. ह्या सर्व गरजा, सॉरी, गरजा, सॉरी, दिल्ली फिरायला जाणं वगैरे गरजा नाहीत. सर्व गरजा बाकीच्या, दैनंदिन गरजा नाही, बाकीच्या पण गरजा. म्हणजे मंथ एंडला कुठतरी हॉटेलला जायचं वगैरे, ही गरजच आहे एक प्रकारची. तेव्हा मी म्हणेन तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं. आणि जेव्हा तुमच्या त्या गुंतवणुकीतून, मी अजूनही तुमच्या ऍक्टिव्ह इन्कमला हात लावलेला नाही इथं, तुम्ही ते दररोज कमवता त्याच्यावरती नाहीये, तर ऍक्टिव्ह इन्कम मधून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते. म्हणजे काय असतील ते, खिशात न बघता, खिशात किती पैसा आहे हे न पाहता त्या हॉटेलला जाऊन खायचं आहे, ते न पाहता काहीतरी कपडे घ्यायचे आहेत, ह्या इच्छा पूर्ण होते. तेव्हा मी म्हणेन तुम्ही अतिश्रीमंत झालात. पैशाची विपुलता, या स्टेप मधून, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जायचं आहे. नुसताच पैसा सेव्हिंग करायचा, मग तुम्ही श्रीमंत आहात असं नाहीये. त्या पैशाचा उपभोग सुद्धा तुम्हाला घेता आला पाहिजे. तेवढी मानसिकता तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि हे 7 स्टेप जेव्हा तुम्ही पूर्ण करता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत बनता. आता किती लोक आणि कोणत्या स्टेपवरती आहेत हे मला जरा सांगा. मी सांगितलं पहिली अवस्था आहे गरिबीची. खर्च होतोय सर, तेवढे सुद्धा पैसे मिळण्यात आजकाल प्रॉब्लेम मध्ये तो गरीब आहात. खर्च, पैसा येतोय, त्यात खर्च भागतोय, कर्जही जातंय, तुम्ही आर्थिक जेमतेम आहात. ह्याला पहिली अवस्था म्हणूयात. जी गरिबी असेल तर गरिबी म्हणा. आर्थिकदृष्ट्या सुखी आहात तर त्याला दुसरी अवस्था. कर्जमुक्तीचा आनंद तिसरी स्टेप. आर्थिक सुरक्षितता चौथी स्टेप. आर्थिक स्वातंत्र्य आणि पैशाची विपुलता आहे 5वी आणि 6वं स्टेप. तुम्ही कुठल्या स्टेपवरती आहात ते मला जरा सांगा. आर्थिक जेमतेम आहे, बरेच लोक आर्थिक जेमतेम आहे. काही लोकांना ते कर्ज पण जात नाही हं. कर्ज सुद्धा जात नाही काही लोकांचं. बघूयात फास्ट फास्ट जरा, जेमतेम आहेत, ओके. लास्ट. ओके, गरीब. जेमतेम. जेमतेम मध्ये किती दिवस राहायचं. आणि म्हणून आम्ही काय केलं की मनी लव्हर्स क्लब काय करतो, जसं मी सांगितलं गुजराती लोकांचा 100 करोड क्लब आहे. पण त्या क्लबमध्ये सगळ्याच्या सगळे लोक एकच ध्येय आहे, मला 100 कोटी रुपये कमवायचे. आपल्या मराठी माणसांना मी नेहमी सांगतो, मित्रांनो लक्षात ठेवा, गुजराती कम्युनिटी आजपासून बिझनेसमध्ये नाहीये. आजपासून नाहीये, त्याच्या पिढ्यानं पिढ्या बिझनेसमध्ये आहेत. आज आपण कुठंतरी बिझनेस सुरू केला आहे, बिझनेसमध्ये प्रचंड पैसा आहे. पण आपल्याकडे काय सांगितलं गेलं, मराठी माणूस व्यवसायामध्ये येऊ शकत नाही, मराठी माणूस करू शकत नाही, त्यामुळे आपण आलो नव्हतो. आता आपण यामध्ये आलेलो आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. स्टेप बाय स्टेप जाऊयात. तुम्ही 100 करोड नक्की कमवा. पण आज जर तुमचं उत्पन्न 20,000 असेल, तर मी सांगेन आधी 50,000चं टार्गेट ठेवा. 50,000 टेबल झाल्यानंतर 1,00,000चं टार्गेट ठेवा. तुम्ही लखपती व्हा. त्यानंतर 1,00,000चे 10 लाख कसे करता येतील, तर 10 लाखाचे 50 लाख कसे करता येतील, 1 कोटी कशी करता येतील, मग तर 100 कोटी होते. पण आज कमाई तुमची 10 आणि 20 कोटी, 10 ना 20,000 रुपये आहे आणि तुम्ही म्हणता की लगेच मला कोट्यावधी व्हायचे आहे. तर काही नाही, तुम्हाला फक्त वेळ लागेल, दुसरं काही होणार नाही. स्वप्न बघणं काय, स्वप्न बघणं वाईट नाहीये. स्वप्न बघितलं पाहिजे. पण मी नेहमी म्हणतो की वस्तुस्थितीचा स्वीकार करा. मी वास्तविक बोलतो, मी कुणाला मोटिवेशन देत नाही. मी नेहमी तुम्हाला रियालिटीवरती घेऊन येतो आणि तिथून पुढे जायचं, स्वप्न बघायचं. ते स्वप्न बघून वस्तुस्थिती येऊन काम करायचं. कित्येक लोकांनी तो सिक्रेट मूवी पाहिला, डोळे बंद करा, कल्पना करा, ते लिहून ठेवा आणि कल्पना करा, आयुष्यात तुमच्या ते येत राहील. नाही येत असं. मी ठरवलं की मुंबईमध्ये मला नरिमन पॉइंटला मस्त 4 BHK फ्लॅट घ्यायचा आहे. कल्पना केली, कल्पना केली. तिथं फ्लॅट विकायला काढला, पण मी तिथे गेलोच नाही. मला मिळेल का? मला जाऊन तिथं बघावं लागेल ना, तर कोणता फ्लॅट विकायला आहे. एवढं तरी बघावं लागेल, पण लोकांना तसं नाही. तो सिक्रेट मूवी पाहिल्यामुळे कित्येक लोक सायकोलॉजिकली डिस्टर्ब झाले. आणि म्हणून आम्ही काय केलं की प्रॅक्टिकल, जिथं सर्व लोक हे
पैशाच्या बाबतीमध्ये विचार करणारे असावेत, मनी लव्हर्स क्लब. लॉंग टर्म साठी ते लोक एकत्र थांबले पाहिजेत. त्यांना एकमेकांशी पैशाविषयी बोलता आलं पाहिजे. पैशाविषयी बोलण्याचा एक मंच उपलब्ध करून देतो. त्यामध्ये लोक एकमेकांबरोबर बोलतात, एकमेकांना मदत करतात, कशा प्रकारे पुढे जायचं, काय करायचं हे एकमेकांना बोलू शकते तिथं. अशा लोकांचा एक क्लब बनवला, मनी लव्हर्स क्लब, आणि आम्ही बनवलं, चला श्रीमंत बनूया. 5 महिने. बघा, श्रीमंत एका दिवसात होत नाही. काही लोक म्हणतात 7 दिवसामध्ये श्रीमंत बना, 30 दिवसात तुमचं उत्पन्न वाढवा. बकवास आहे सगळे. 5 महिने शिका मित्रांनो, आधी सोबत राहा एकमेकांच्या. एकमेकांच्या सोबत राहा. 5 महिन्यात, आठवड्यातून एकदा प्रत्येक काय काय शिकायचं आपल्याला. तनाची श्रीमंती, शारीरिक श्रीमंतीसाठी काय? आहारच औषध. म्हणजे काय? आपल्या दररोजच्या आहारामध्ये काय पाहिजे, आपण काय खाल्लं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला आजारांची गरज नाही, आजार येणारच नाही तुमच्याकडे. कोरोनामध्ये लोक मिळे का मेले? रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. रोगप्रतिकारक शक्तीचे टॉनिक कसं असावं, काय करायचं म्हणजे रोग वाढेल. शरीराची स्ट्रेंथ कशी वाढवायची. आज तुम्हाला सरळ तुम्हाला मी सांगितलं की उभे राहून स्वतःचे अंगठे पकडा, नाही बघताय तुम्हाला, पकडता येत नाही. जे लोक मॅक्झिमम आमच्याकडे दिव्यस्पर्शी क्लिनिकमध्ये जेव्हा लोक येतात ना, पाठदुखीसाठी, कंबरदुखीसाठी, माझं एक ठरलेलं वाक्य असतं, व्यायामाचा अभाव. फक्त आकडलेलं असतात आणि डॉक्टर त्याच्यावरती लाखो रुपये कमवतात. फक्त आकडलेलं असतात. आणि त्यांना एक स्ट्रेच दिला ना, ते म्हणतात हा तिथंच दुखतं. अरे बाबा, ते आकडलेलं आहे, दुसरं काहीच नाही. तर बॉडीमध्ये स्ट्रेंथ कशी वाढवायची ते आपण सांगितलं. तो सर्वात महत्वाचं निसर्ग. निसर्गोपचार जीवनशैली कशी वापरायची. पहा, कुत्र्याला हार्ट अटॅक आलेला बघितलं का तुम्ही कधी? बैलाला डायबेटीस झालेला बघितलं का? तर रस्त्यावरचं जे डुक्कर आहे त्याला फूड पॉइझनिंग झालेलं बघितलं का तुम्ही? ते निसर्ग नियमांचं पालन करतात. अहो, तो कुत्रा सुद्धा, त्याला उलटी व्हायला लागली ना, तर तो जाऊन गवत खातो. निसर्गाचे नियम त्याला माहित आहेत मित्रांनो. भिकाऱ्याला कधी फूड पॉइझनिंग झालेलं बघितलंय का तुम्ही? भिकाऱ्याला व्हायरल इन्फेक्शन झालेलं बघितलंय का? भिकाऱ्याने काहीतरी खाल्लं म्हणून त्याला जुलाब झालेलं बघितलंय का? त्याने पाणी नळाचं पिला म्हणून त्याला गॅस्ट्रो झालं तुम्ही पाहिलंय का? नाही मित्रांनो. मग तुम्हालाच का होतो? तर तुमच्या शरीरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याला व्यवस्थित करण्याचं काम हे तनाची श्रीमंती 4 आठवड्यांचा हा प्रोग्राम आहे. त्यानंतर मनाची श्रीमंती समवून किती लोकांना माहिती आहे? हिप्नॉटिझम. आज एक वर्कशॉप करायचं म्हणतो तुम्हाला 1,000 रुपये लागतात. मनाची श्रीमंती हिप्नॉटिझम आम्ही त्याच्यामध्ये शिकवतो. स्वतःला हिप्नोटाईज कसं करायचं. सारिका मॅम खुश झाले बरोबर. तर कायम म्हणतात मला की हिप्नॉटिझम शिकायचे. NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, लाखो रुपये घेतले जातात. याच्यावरती आम्ही एक प्रोग्राम घेतो. तुम्हाला मनाची शांती मिळण्यासाठी काय, इमोशनल फ्रीडम टेक्निक्स. आपल्या मनातल्या भावना बाहेर काढताना पाहिजे. इमोशनल तुम्ही फ्री झाले पाहिजे. कित्येक लोक आहेत, 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10-10 वर्षापूर्वी घडलेल्या घटना तुम्ही अजून मनामध्ये ठेवून स्वतःला त्रास करून घेत आहात. बघा, काही लोकांना घशाचे प्रॉब्लेम असतात. घशाचं इन्फेक्शन होतं, बरंच काय होतं. हे लोक म्हणतात स्वतः इन्फेक्शन आहे, मग त्या ENT कडे जातात. भरपूर 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 ट्रीटमेंट घेतात. तुम्हाला माहिती आहे त्यांना कशाचा प्रॉब्लेम होता? त्याच्यासाठी मी एक सांगेन. तुम्ही लोक म्हणता पहा कधी कधी, मला ते बोलायचं होतं त्यांच्या समोर, पण त्यांचा मान इथपर्यंत आलं होतं पण मी बाहेर नाही काढलं. त्याचा अर्थ काय माहितीये? तुमच्या आतमध्ये तो राग असतो. तुम्ही ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्या पुढच्या माणसाची इज्जत राखत असतात तुम्ही. तो मोठा आहे म्हणून त्याला नाही बोलायचं, पण तो आतमध्ये झालेला राग जर काय झालं नाही, तो असं ठोसे मारतो आतमध्ये. आणि मग त्या माणसाला इन्फेक्शन होतं इथं. त्या इमोशन्स तुम्हाला सहज बाहेर काढता आलं पाहिजे. सर्वात महत्वाचं स्वसंवाद मास्टरी. मी सर्वांचे मगापासूनचे कमेंट्स पाहतो. त्यातली एक कमेंट मला फार आवडली, आणि त्या व्यक्तीला मी हा प्रोग्राम फ्रीमध्ये देणार आहे, बाकीच्यांकडून चार्ज घेणार आहे. तुम्ही लोकांनी सगळ्यांनी कमेंट केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुमचे नाव आहेत ना, त्यापैकी एक नाव मला फार आवडलेलं आहे. एक नाव, त्या व्यक्तीला मी ना हा प्रोग्राम फ्रीमध्ये देणार आहे. तर मला फक्त सांगा की तो व्यक्ती कोण असेल. तुम्ही एकदा ह्याच्यामध्ये जा, चॅटमध्ये जा किंवा पार्टिसिपेंटमध्ये जा, तुम्हाला एक नाव दिसेल. ते नाव मला फार आवडलेलं आहे. आणि त्या व्यक्तीला मी हा प्रोग्राम फ्रीमध्ये देणार, त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेणार नाही. तो व्यक्ती कोण असेल मला सांगा क्विक मध्ये. समजत असेल तर ठीक, नसेल तर नाही समजत म्हणून सांगा, नो म्हणून सांगा. ओके. नो 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 नो, क्या बात है. हम्म. यस, चेतन सरांनी एक नाव सांगितलं, क्या बात आहे. एवढं मी एक नाव सांगितलं नाही. कोण असेल? हम्म. क्या बात आहे. कोळी सरांनी सांगितलं संतोष पवार, क्या ग्रेट बात आहे. वरचनाथ कोळी सांगतायत. सारिका मॅडमने काय नाव सांगितलं, क्या बात आहे. सारिका मॅडम सांगितलं उज्ज्वला मॅडम. ओके.
कोणतं नाव असेल? ओके, झरंगे. गणेश सर सांगतात झरंगे असेल. एकमेव व्यक्ती आहे ज्याने स्वतःचं नाव सांगितलं. काही लोकांनी मीच सांगितलं, पण बाकीच्या लोकांनी काय केलं, काही दोघांनी मीच सांगितलं. हा, दोघं लोक सापडले त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं, ते उशिरा सांगितलं. ते उशिरा लेट करंट आणले. पण सगळ्यांनी काय केलं, दुसऱ्याचं नाव सांगितलं. नो आयडिया, नो आयडिया, नो आयडिया. म्हणजे आपण कसली स्वसंवाद आपला सेल्फ सेल्फ आपलं काय चाललेलं आहे हे. म्हणजे आपल्याला काहीतरी मिळण्यासाठी आपण योग्य आहोत, आपलं नाव चांगलं आहे हे सुद्धा आपण विचार करू शकत नाही. म्हणजे आपला सेल्फ सेल्फ टॉक कुठं चाललेला आहे. नाही, मी नाही हो, माझं नाव चांगलं नाही, त्याचं नाव चांगलं असेल. दुसऱ्याचे नाव सांगितले. काही लोक म्हणजे मला काही कळतच नाही, आपल्याला आपलं तर नाहीये. गोविंद सर आणि विजय सर दोघांना वाटलं मी टेस्ट घेत होतो, फ्री काय कोणाला देणार नाही, फ्री गोष्टीचं महत्व नसतं. ओके. जतीन कुंजे सरांनी दुसऱ्याचं नाव सांगितलं, गणेश सरांनी जरांगे सरांचं नाव सांगितलं, दिलीप निकम, वाह क्या बात आहे, स्वतःचं नाव सांगितलं. हा? पण ते दिलीप निकम आम्हाला कळलं नाही, कारण इथं दिलीप निकम निकम होतं. ठीक आहे, अर्धवट सांगितलेलं आहे. सारिका मॅडमने उज्ज्वला मॅडमचं नाव सांगितलं, की ते नाव चांगलं आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे, तुम्हाला त्या चांगल्या वाटल्या. सांगायचं तात्पर्य काय आहे, की आपला सेल्फ सेल्फ टॉक किती खराब आहे, की आपण चांगल्यासाठी स्वतःच नाव घेऊ शकत नाही. पण मी जर म्हटलं आता, की आता इथं बसलेत ना, त्याचं नाव मला प्रचंड खराब वाटतंय, सो मी त्यांना तर लेफ्ट करणार. तर तुम्हाला वाटलं असेल माझं तर नाव नसेल ना. वाईट म्हणले की आपण लगेच स्वतःचा विचार करतो की आपलं तर नाव नसेल. सो मनाच्या श्रीमंतीसाठी सर्वात महत्वाचं सेल्फ टॉक. स्वतःवरती प्रेम करा, आधी आपल्या आतमध्ये बोला. मित्रांनो, आपण जेव्हा बाहेर बोलतो ना, तेव्हा एका मिनिटामध्ये 200 शब्द बोलू शकतो, पण जेव्हा आपण आतमध्ये बोलतो का, तेव्हा 800 शब्द बोलतो. स्वसंवाद मास्टरी, आरईबीटी, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणतो मी त्याला. तर ह्या थेरपीज मी त्यामध्ये शिकवतो. सायकोलॉजीमध्ये आम्हाला हिप्नॉटिझमचा एक पेशंट आता आम्ही 40,000 रुपये ऐकून घेतो. एनएलपीसाठी लाखो रुपये घेतले जातात. इमोशनल फ्रीडम टेक्निक्स 5,000, 10,000 रुपये फी असते. स्वसंवाद मात्र 10,000 रुपये, एका फॅमिलीमध्ये चौघ असते तर 40,000 रुपये आम्ही घेतो. लक्षात घ्या, हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. वेळेची श्रीमंती, टाइम ब्लॉक तुम्हाला करता आला पाहिजे. टाइम कॅल्क्युलेटर तुमच्याकडे पाहिजे. टाइम जनरेटर पाहिजे, तुम्हाला टाइम जनरेट करता आलं पाहिजे. टाइम मल्टिप्लायर, या चार गोष्टीवरती चार प्रोग्राम असतात. आणि सर्वात महत्वाचं, नात्यांची श्रीमंती. हे चार टॉपिक अत्यंत महत्वाचे आहेत. नाती कशी जोडावी, 2 तास याच्यावरती प्रोग्राम असतो. नाती कशी तोडावी, काही नाती एवढी खतरनाक असतात की ते असून सुद्धा उपयोग नसतात. तोडली पाहिजे, जागेवरती एक घाव दोन तुकडे कसे करायचे ते सांगतो. नाती कशी टिकवायची, मी सांगितलं ना की माझ्या आयुष्यामध्ये कुणी शत्रू नाहीये. नाती कशी टिकवायची, त्याचा एक कार्यक्रम असतो. अ, विक्रांत सरांना आवाज जात नाहीये, सो कोणतं त्यांना गाईड करा. विक्रांत कुलकर्णी. बाकी इतर लोकांना काय प्रॉब्लेम आहे का? तर तुमच्याकडून सगळे तुम्ही मलाच मेसेज करू शकता, त्यांना कोणी मेसेज करू शकत नाहीत. ओके. सो मी इथून थोडस परमिशन देतो. एव्हरी म्हणजे तुम्हाला त्यांना त्यांना पण गाईड करता येईल. नाती कशी जोडावी, नाती कशी टिकवावी, नाती कशी तोडावी, आणि नात्यांना इन कॅश कसं करायचं. इन कॅश म्हणजे काय, पैसा कमवायचा तो कुणाकडून कमवायचा, आपल्या जवळच्या माणसाकडून पैसा कमवायचा. माझ्याकडे एक गोष्ट चांगली आहे, त्याची गरज दिलीप सरांना आहे, मी त्यांना ते द्यायची, त्याच्या बदल्यात त्यांनी मला पैसे द्यायचे. किंवा दिलीप सरांची ओळख मंत्रालयामध्ये आहे, मंत्रालयात माझं काम करून घ्यायचं आहे, मी दिलीप सरांना बोलतो सर प्लीज मला मदत करा, त्यांना एक कॉल करा. मी काय करणार, मी लगेच त्या ठिकाणी ते दिलीप सर मंत्रालयात कॉल करतील, माझं काम होईल. नाही, त्यांना इनकॅश करा. असं नाही की प्रत्येक वेळेस त्यांच्या खिशातून पैसा आला पाहिजे. आता आज मी उज्ज्वला मॅडमना एक इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये मी गोष्ट सांगितली. त्यांना सांगितले एक्सेस या व्यक्तीला भेटा, तुमचा इन्शुरन्स आहे, तुम्हाला या गोष्टी मिळतील. काय झालं, नात्यांना इनकॅश माझ्या माध्यमातून त्यांना महिन्याला 1,00,000 रुपये मिळायला लागले. तर नात्यांना इनकॅश केलं ना. काल जेव्हा आम्ही सोलापूरहून येत होतो, त्यांना मी कॉल केला येताना. भिगवण मध्ये लोक भिगवणला कशात थांबतात सर्वांना माहित आहे. आणि आमच्यापर्यंत हॉटेलचं बिल पण आलं नाही. नात्यांना इनकॅश झालं, त्या हॉटेलला मला काही ना काही द्यावं लागलं असतं, 1,000, 2,000, 5,000, 10,000 जे काय असेल ते. पण ती नाती इतकी सहजपणे घट्ट बनली गेली की त्यांनी त्यांच्या त्यांच्या आमच्यापर्यंत हॉटेलचं बिल पण आलं नाही. गोविंद कायवर क्या बात है. आई जेवायला बोलवते, मी जातो, आय एम सॉरी मी जातोय. आईला सांगा ना एवढे पैसे घेऊन येतो, उद्यापासून टेन्शन राहणार नाही जेवणाचं. पण आपल्या आतमध्ये जर आपण प्रामाणिक नसेल, मलाही भूक लागलेली आहे, माझी एकुलती एक बायको आहे, मलाही मुलं आहेत, मलाही मुलगा आहे, पण तुम्ही इथं का थांबतोय, तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी. आणि जेव्हा आपल्याला स्वतःला श्रीमंत बनायचं नाहीये, तेव्हा आपण मग नात्यांना
एक कारण सांगतो. मी जर आता म्हटलं जो शेवटपर्यंत थांबणार आहे त्याला मी 1 लाख रुपये देणार आहे. कुणाला भूक लागेल का हो? हॅलो. जो शेवटपर्यंत थांबेल खरंच देणार आहे मी. खरं देणार आहे. जो शेवटपर्यंत थांबेल त्याला मी 1 लाख रुपये देणार. असं जर मी म्हटलं तर कोण जाईल का? आणि म्हणून मी सांगतो फुकटचं कुठलंही महत्व नसतं म्हणून मी देत नाही. पैशाची श्रीमंती. पैसा कसा तयार करावा हे या बाबतीत मी सांगतो. पैसा कमाना नाही, पैसा बनाना शिको. गुंतवणुकीचे रहस्य काय, कुठे गुंतवल्यानंतर पैसा तुमचा वाढतो. मी तुम्हाला MLM सांगणार नाहीये. मी तुम्हाला शेअर मार्केट सांगत नाहीये, अजिबात नाही सांगत. आम्ही उलट शेअर मार्केटचे क्लासेस फ्रीमध्ये घेतो. दुसरे क्लासेस असतात ते फ्रीमध्ये. पॅसिव्ह इन्कम मास्टरी. तुम्हाला पॅसिव्ह इन्कम कसे क्रिएट करायचे, कमीत कमी तुमचे 15 ते 20 पॅसिव्ह इन्कम पाहिजे. समजा 20 ठिकाणाहून दररोज 1,000 रुपये पॅसिव्ह इन्कम आला, महिन्याचे दररोजचे 20,000 रुपये आले, महिन्याचे किती होतात पहा. जाऊ द्या दिवसाचे 5,000 रुपये पॅसिव्ह इन्कम येऊ द्या, तरी महिन्याचे 1,50,000 रुपये तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळतात. येस. पैसा आणि नशीब. काही लोक रडतात पहा, पैसा 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 पैसा. आपला हा प्रोग्राम आपण बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन मध्ये हा एक देतो, पैसा आणि नशीब. येस. बाकी सर्व नवीन आहे तुम्हाला सर्वांना. सो पैसा आणि नशीब ह्या 4 गोष्टी म्हणजे 5 टॉपिक मध्ये आपण काय करतो की 5 टॉपिक वरती प्रत्येकी 4-4 टॉपिक याप्रमाणे 20 दिवस म्हणजे जवळपास 5 महिने हा प्रोग्राम चालतो. आणि प्रत्येक एक प्रोग्राम झाल्यानंतर पुढच्या 8 दिवसात त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. जेव्हा मी नात्यांबद्दल बोलतो, नाती कशी जोडावी, आठवड्यामध्ये तुम्ही किती जोडलीत त्या गोष्टी त्यामध्ये आम्ही विचारतो. त्याचं रेकॉर्ड तुम्हाला द्यावं लागतं. किती नाती तोडलीत हे पण सांगावं लागतं. नात्यांना इनकॅश कुठे केलं का ते पण सांगावं लागतं. आणि किती नाती तुटलेली होती त्याला तुम्ही व्यवस्थित केलं. प्रत्येक गोष्टींचा किती खराब झालं नाता होत्या त्याला आम्ही व्यवस्थित करण्याचं काम आम्ही करतो. अशा प्रकारे हा 20 भागांचा कार्यक्रम. जर मार्केटमध्ये गेलात ना तर लोक ह्याला वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या समोर प्रेझेंट करून 2 लाखापेक्षा सुद्धा जास्त किंमत घेतात. मी स्वतः घेतो 1 to 1 मध्ये आला तर. परंतु तुम्हाला या ठिकाणी एवढे पैसे द्यायची गरज नाहीये. मित्रांनो, माझी एक इच्छा आहे. एक व्यक्ती 100 पावलं पुढे जाणं म्हणजे प्रगती नाहीये. 100 लोक एकाच वेळेस एक पाऊल पुढे जाणं म्हणजे प्रगती आहे. मला तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे 2-1 लाख रुपये मागितले तर बरेच लोक टाटा बाय बाय करून निघून जातील. येस. पण आम्ही तर तसं काही करणार नाही. 5 महिन्यांचा कार्यक्रम आहे. 20 भाग आहेत. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. हे स्क्रीनशॉट अत्यंत महत्वाचं आहे. कारण काय काय देणार आहे त्याच्यामध्ये समजून जाईल तुम्हाला. तनाची श्रीमंती मित्रांनो तुम्ही आजारी पडणार नाही त्याची मी खात्री देतो तुम्हाला. मनाची श्रीमंती तुमच्या आयुष्यात कधी टेन्शन येणार नाही जर ह्या 4 गोष्टी फॉलो केल्या. वेळेची श्रीमंती, मस्त लाईफ जगा. घड्याळाकडे बघण्याची गरज नाही. पाहिजे तेव्हा उठू शकता, पाहिजे तेव्हा झोपू शकता, पाहिजे तेव्हा मित्रांना भेटू शकता. नात्यांची श्रीमंती. तुमचं एकही नातं खराब होणार नाही जर मी सांगितलं त्या गोष्टी ऐकत. एकाही नात्याबद्दल तुम्हाला रिग्रेट होणार नाही. एकाही नात्याबद्दल तुम्हाला तिरस्कार वाटणार नाही. एकाही नात्याबद्दल तुम्हाला अजिबात कुठलाही राग येणार नाही. सर्व नाती चांगलं. मग तो 1 दिवसाचं नातं असेल, 1 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, लाईफ टाईम असेल. पैशाची श्रीमंती ह्या गोष्टी करा. आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या सर्व गरजा तुम्हाला जशी पाहिजे तशी इन्व्हेस्टमेंट. तुम्ही म्हणाल मला अंबानी एवढा पैसा पाहिजे, एका दिवसात मिळणार नाही. 2 पिढ्या गेल्यात मित्र. तेव्हा तेवढा त्याचा पैसा आलेला आहे. पैसे श्रीमंती तुमच्या आयुष्यामध्ये आज मी सांगितलं महिन्यात तुम्ही 20,000 कमवता, 1 लाख कमवायला लागला तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तिथपर्यंत कसं घेऊन जायचं हे मी तुम्हाला सांगेन. हा 20 भागांचा कार्यक्रम असतो. मी सांगितलं 2 लाखापेक्षा जास्त आहे. 5 महिन्याचा कार्यक्रम फी आहे 24,000 रुपये. पण म्हटलं की त्याच्या आधीचं काही खरं नसतं. लँग्वेज तुम्हाला सांगतो, लँग्वेज पॅटर्न. माझं तुझ्यावर प्रेम आहे पण याचा अर्थ अगोदर जे बोला ते खोटं असतो. त्याच्या पुढे जो काय बोलतो ना पण मला दुसरी आवडते हे खरं असतं. Yes? मला तुम्हाला मदत करावीशी वाटते पण त्याच्या आधी जे बोललं ना ते सगळं खोटं असतं. त्याला मदत करायची नसते. हा त्याचा खरा अर्थ असतो. येस. सो फी 24,000 रुपयेच असते. पण तुम्ही जर एक रकमी जमा केली 9,999 रुपये असते. जर तुम्ही एक रकमी जमा केली तर. अजून पण बोलू का मी एकदा पण. अजून पण खरं खरं सांगा. हे जे काय आहेत ना संतोष पवार सांगितलं 5,999 ओके. नाही. पण तुम्ही 2 हप्त्यात जमा केले तर 14,999. काही लोक म्हणतात सर एकदम जमा करतो मला किती देणार तर मी सांगणार एकदा जमा केली ना 24,000 तुम्हाला 9,999 तेवढ्या. तुम्ही म्हणालात की सर मी 2 हप्त्यामध्ये देतो तर 9,999 नाही 14,999. काही लोक म्हणतील की सर हे दोन पण जमणार नाही जरा जड जाते 4 हप्त्यामध्ये देतो तर मी म्हणतो 19,999 रुपये म्हणजे जवळपास 20,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील आम्हाला. किती महिन्याचा 5 महिन्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे महिन्याला 1,000 रुपये तुम्हाला खर्च येऊ शकतो जर तुम्ही देणार असाल तर. एक रकमी केले 9,999 2 हप्त्यात दिले तर एवढे
4 हप्त्यात दिले तर एवढे, पण पुन्हा तिथं आहे. उज्ज्वला मॅडम बोलतात की अजून 9 वेळेस पण म्हणा, म्हणजे सगळं खाली 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 होऊन जात आहे. म्हणजे 9 हप्त्यामध्ये तुम्हाला पाहिजे. मित्रांनो, मी नेहमी बोलतो, आनंदी परिवार फाउंडेशन, मनी लव्हर्स क्लब, तुम्हाला पैशाला श्रीमंत बनवायचे. आज तुमच्याकडून पैसा घेऊन मी श्रीमंत नाही होणार. पण जर तुम्हाला हे गायडन्स केलं ना, आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम केलं, उद्या तुम्ही सगळे लोक करोडपती व्हाल. आणि मी जर परत म्हटलं की चला रे आपल्याला त्या फाउंडेशनचं असं असं एक काम करायचंय, एक मोठा एक अनाथाश्रम सुरू करायचा, आम्हाला त्यासाठी पैसे लागणार आहेत, तुम्ही लोक मदत कराल की नाही? आणि म्हणून आपली लोक तयार करायची. आपली लोक म्हणजे काय? लोक काय करतात, नको त्या लोकांकडे जाऊन डोनेशन मागत बसतात. मी म्हणतो नको. आपली लोक, त्यांना मी श्रीमंत करणार, आणि मग ते लोक आपल्या कॉजसाठी, आपण ज्या उद्देशासाठी काम करतो त्या उद्देशासाठी मदत करतात. Yes. त्यामुळं नरसिंग चव्हाण सर, थांबा 2 मिनिटं थांबा आता. अगोदर शिका, पैसे निवांत द्या. चालेल. आता ह्या निवांत शब्दाचा अर्थ मला सांगा बरं, किती दिवसामध्ये द्याल तुम्ही? निवांत. तर मॅडम तर 9 वेळेस मला बोलल्या की 9 वेळेस पण म्हणा. म्हणजे त्यांची अपेक्षा आहे की मी 9 हप्ते द्यावेत. म्हणजे 5 महिने शिकायचं आणि 9 महिन्यामध्ये ते पैसे देणार मला. चला 9, मी निवांत या शब्दाचा अर्थ जरा सांगा बरं मला जरा. आधी शिका, कमवा. मी नेहमी सांगतो, मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो. शिका आणि कमवा, त्या ठिकाणी होतो. कमवा आणि शिका, सॉरी, आम्ही म्हणतो आधी शिका, कमवा आणि मग मला द्या. पण ते निवांत हे शब्द म्हणजे किती असेल हो, मला जरा सांगा जरा. चला, निवांत म्हणजे कधी पाहिजे तुम्हाला? शिकायचंय का? सर्वात अगोदर शिकायचं आहे का? येस नो? नक्की. पॅसिव्ह इन्कम एका दिवसात सुरू करून देतो. हम्म. सार्थक सावंत सर म्हणतात कोर्स पूर्ण झाल्यावर परत. ओके ओके, चालेल, नो प्रॉब्लेम. चालेल दिलीप सर, नो प्रॉब्लेम दिलीप सर. तो प्रोग्राम वेगळा आहे. हा प्रोग्राम मी तुम्हाला देतो ना मित्रांनो, आठवड्याभरामध्ये जे तुम्ही बाहेर खाता ना कुठतरी काहीतरी चहा वगैरे पिता ना, त्या खर्चावर सुद्धा हा प्रोग्राम होईल. मी नेहमी सांगतो, मला डंबेल्स घ्यायचे होते, मला सॉरी डंबेल्स घ्यायचे होते. मी काय केलं, मी मूवीला जायचो. 2001 ची गोष्ट आहे. जेव्हा मूवीला तिकीट होतं 20 रुपये, मला 200 रुपयाचं डंबेल्स पाहिजे होतं. मी काय केलं, 10 महिने डंबेल्स, सॉरी 10 महिने मूवीला गेलो नाही, त्यातनं जे पैसे शिल्लक राहिले 10 वेळेस, त्यातून मी डंबेल्स घेतलाय 200 रुपयाचा डंबेल्स. परिस्थिती खराब होती. आपण आपली एखादी वाईट सवय किंवा एखाद्या गोष्टी जी आपल्याला नको आहे अशी गोष्ट टाळा, त्यातून जो पैसा शिल्लक राहतो त्यातून तुम्ही एखादं चांगलं गोष्ट करू शकता. जसं मी 2007 पासून चहा पिलोच नाही. आयुष्यात 2001 आणि 2 मध्ये चहा पिलो. दिवसाला 18 कप चहा प्यायचो मी, 17-18 कप चहा व्हायचा. आता विचार करा, आतापर्यंत त्या दिवसभराच्या 18 कपाचे चहा म्हणजे किती पैसे झाले असते, आणि तो किती पैसा शिल्लक राहिला असता. 2007 पासून मी चहाचा एक थेंब पण पिलेला नाहीये. 4 वर्ष झाले मी कोल्ड्रिंक्स कसले घेतले नाही, कुठले नाही. नो थम्सअप, नो स्प्राईट, नो कच. एखादी वाईट सवय बंद करायची, त्यातून जो पैसा शिल्लक राहतो त्यातून चांगलं काम करायचं. मी दाढी बाहेर करायचो, पैसा भरपूर जायचा. दाढी करायला बाहेर नाही गेलो, मी घरी दाढी केली, दाढीचे पैसे मी गल्ल्यात टाकायचो, त्यातून मी पुस्तकं घ्यायचो. आज माझ्याकडे 24 लाखांची पुस्तक आहेत. आज मी माझ्या बायकोलाही सांगतो, बाहेर गेला बड्डेला 10,000 रुपये जातात, मी तिला 10,000 रुपये देतो. घरातल्या घरात मॅनेज कर, बघ तुला घरी काय राहायचं, किती चांगलं खायचं ते खा. जे पैसा शिल्लक नाही तो तुझ्या सेव्हिंग मध्ये जाईल. काय होईल बघा. तिथं बाहेर 10,000 जातात ना, ते 2-3 हजार रुपये तुमचा बड्डे. तो पैसा सेव्हिंग झाला पाहिजे. आणि जेव्हा ह्या गोष्टी होतील, तेव्हा तुमची श्रीमंती सहज आपल्याला, या कोर्स शिकता शिकता पूर्ण देणार. चेतन सर सांगतायत, क्या बात आहे. काही लोक म्हणले की असं, आता मी तुम्हाला काय सांगतोय, मॅडम 9 वेळेस तुम्ही म्हणलात की आणखीन पण म्हणा. मी म्हणतो मित्रांनो, तुम्ही आज शिका, पुढचे 24 महिने माझ्या बरोबर राहा. तुम्हाला ह्या सगळ्या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग पण आज मी देतो. पुढच्या 8 दिवसात सगळा कोर्स पूर्ण करा तरी चालेल. पण मी सांगेन 5 महिने लाईव्ह राहा माझ्या बरोबर. लाईव्ह माझ्यासोबत राहा. 5 महिने माझ्यासोबत राहा, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. प्रत्येक महिन्याला 999 भरा. 24 महिने भरा, 24,000 रुपये मी तुमच्याकडून. वन टाइम भरले 9,999. 2 हप्त्यामध्ये भरले 14,999, म्हणजे 15,000. तुम्हाला वाटले सर 5-5 हजार आणि 4 भरायचे मला, नो प्रॉब्लेम. आता महिन्याला 9,000 म्हणजे किती? आठवड्याला 2,500, 250 रुपये. तुम्हाला वाटलं सर मी महिन्याला एकदम 9,000 रुपये, 9,999 रुपये म्हणजे 1,000 रुपये देतोय, तुम्ही एकदम देऊ शकता. तुम्हाला वाटलं सर मी आठवड्याच्या आठवड्याला 250 रुपये देतोय, 100% सामाजिक उपक्रम आहे. अगदी फुटपाथ वरती बसून काम करणारा व्यावसायिक सुद्धा हे पैसे देऊ शकतो, सहज. सहज देऊ शकेल, एवढ्या सहज आम्ही हे उपक्रम केलेला आहे. किती लोक तयार आहेत? ओके. 9 वेळेस ओके 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 लिहिलं काय उज्ज्वला मॅडम? यस. ओके. त्याला करायचे ना, त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. जे कारण सांगायचे आहेत ते भरपूर सांगतील.
आणि अजून सांगेन तुम्हाला, 5 महिने प्रोग्राम करायचा, पुढचे 5 महिने जसं मी सांगितलं 24 महिने तुम्ही माझ्या बरोबर आहेत. जर 1 वर्षामध्ये जर तुमची आर्थिक परिस्थिती नाही सुधारली मित्रांनो, मी सांगितलेलं ऍप्लिकेशन करून सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. प्रत्येक आठवड्याचे मला अपडेट द्यायचे. आणि जर नाही तुमची सुधारली मित्रांनो, जेवढा पैसा दिला ना, तेवढा पैसा 100% तुम्हाला परत. आणि हा पैसा कुठे जातो मी अजून परत सांगतो. आनंदी परिवार फाउंडेशन सोबत आता जिद्द फाउंडेशन पण आलेलं आहे, जिद्द प्रतिष्ठान. सोलापूरला एक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आम्ही, दिव्य स्पर्शी क्लिनिक ब्रँच. 100% फ्री ट्रीटमेंट. तिथे जनरल ट्रीटमेंट जे आहे, सर्दी झाली, ताप आले, पेशंटने यायचं, डॉक्टर तुमच्याकडून 1 रुपया घेणार नाही. त्या दवाखान्यासाठी चाललंय. दुसरी गोष्ट, तिथेच आम्ही एक मित्रांनो एक नॅचरोपॅथी सेंटर सुरू करतो. त्यासाठी काही चार्जेस आहेत, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यासाठी आम्हाला हा पैसा पाहिजे. पण आम्हाला तुम्हाला आधी श्रीमंत बनवायचे. सहज आमच्या सोबत घेऊन चला. आणि आणि तिसरी गोष्ट, आमच्यासोबत तिसरी जे फाउंडेशन आलेले आहे, प्रार्थना फाउंडेशन, अनाथ आश्रम आहे, त्यालाही हा पैसा जातो. फक्त एकाच वेळेस तुमच्याकडून न घेता, तुम्हाला ते ज्ञान देऊन कमवायला लावून, तुम्हाला तुमच्याकडून जसे तुमच्याकडे पैसे येतील तसे घेण्यासाठी हा उपक्रम आहे. तुम्ही आठवड्याला देऊ शकता, महिन्याला देऊ शकता, पण मी सांगेन महिन्याचा प्लॅन घ्या. महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या अकाउंटमधून ते पैसे येतील, जेणेकरून फाउंडेशनची कामं होतील. जर तुम्हाला वाटले की मला याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे, जो प्लॅन तुम्हाला आवडलेला असेल, आणि तुम्ही आमच्या कुठल्या प्रोग्राममध्ये असाल, बिझनेस डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये वगैरे, तर ते करता करता सुद्धा तुम्ही हे करू शकता. नो प्रॉब्लेम. 999 रुपये तुम्ही प्रत्येक महिन्याला भरू शकता. तुम्हाला वाटलं की सर 24,000 भरण्यापेक्षा मी वन टाइम 9,999 देतो. समोर QR कोड आहे, समोर नंबर आहे, फोन पे आहे. मी तुम्हाला लिंक पण देऊ शकतो, पण लिंकला गेलात की त्याचे चार्जेस पडतात जास्त. 2% 3% चार्जेस असतात इन्स्टामोजीचे. ते तुमच्याकडून घ्यायचे नाही. आणि फाउंडेशनचं पण नुकसान करायचं नाहीये. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी समोर QR कोड दिलेला आहे. QR कोडचा स्क्रीनशॉट घ्या, त्याच्यावरती डायरेक्ट करा. 999 घेऊन तुम्ही त्या सामाजिक कार्यामध्ये येऊ शकता. आणि मित्रांनो, मी परत सांगितलं, चला श्रीमंत बनूया ही एक चळवळ आहे. सर्वांनी शारीरिक, मानसिक, आर्थिक, वयाची श्रीमंती आणि नात्यांची श्रीमंती, सर्व बाबतीमध्ये तुम्ही श्रीमंत बनावं. कार्यक्रम नाही आवडला, मी परत सांगितलं, तुमचा नाही तुम्हाला वाटलं की आमच्यामध्ये प्रगती होत नाहीये, तर 100% पैसे परत. अट एकच आहे, जे सांगतोय ते करायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. आजपर्यंत मी पाहिलं, डायव्हर्स झालेले नाते चांगले झाले, डिव्होर्स ज्यांचं झालेलं आहे ते सुद्धा एकत्र आलेले आहेत. ज्यांची लग्न जमत नाही त्यांची लग्न जमलेले आहेत. आणि ह्या शारीरिक श्रीमंती आणि मानसिक श्रीमंती. काही दिवसापूर्वी मी हिप्नोटिझमचा प्रोग्राम ठेवला होता. काही कारणास्तव तो प्रोग्राम मला कॅन्सल करावा लागला. मी एका त्या व्यक्तीला कॉल केला की सर, आजचा प्रोग्राम कॅन्सल करतो, आजच्या ऐवजी उद्या घेतलं तर चालेल का? मी वैयक्तिक कॉल केला होता. तसं बोलले, तसंही मला आज जॉईन होता आलं नसतं, पण आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. आणि तुमची कृपा आहे असं तो म्हटला, माझी कृपा. मला लक्षात नाही आलं. तर तो मला, सर मी 7 वर्षापूर्वी तुमच्याकडे आलो होतो. लग्न होऊन 9 महिने झाले होते, पण मला 9 वर्ष झाले होते, पण मला मुलबाळ नव्हतं. तुम्ही जो मला हिप्नॉटिझम केला आणि माझ्या आतला स्ट्रेंथ वाढवली, तुम्ही माझी सायकोलॉजी चांगली केली, त्यामुळे फिजिकली मी चांगला झालो. आणि त्यामुळे मला 9 वर्षानंतर बाळ झालं. आम्ही प्रचंड ट्रीटमेंट घेतली होती, पण मला मला बाळ होत नव्हतं. तर तुमच्या त्या एक वर्कशॉपमुळे मला ते बाळ झालं. मी त्याला कुठलीही मेडिसिन दिलेली नाहीत, काहीच नाही. स्वतःच्या फक्त सायकोलॉजीवरती त्यांचं काम केलं. सायकोलॉजी शांत झाली मित्रांनो, तुमची बॉडी चांगली होती, तुमच्या शरीरातले सगळे आजार निघून जातात. कुठलंही औषध तुम्हाला बरं करत नाही, तर तुमचे शरीर स्वतःला बरं करत असतं. तुमचे सर्व शारीरिक आजार हे स्वतःहून बरे होतात. म्हणून डॉक्टर बोलतात की आमच्या औषधं आम्ही दिलेले आहेत, पण शरीर किती साथ देतं त्याच्यावर अवलंबून आहे. याचा अर्थ काय आहे? तुमच्या शरीराची शक्ती. ज्यांना वाटतं मला याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, ही एक चळवळ आहे. येस, अभिनंदन. आपलं शरीर चांगलं पाहिजे, ही चळवळ आहे. 24 महिने, 5 महिन्याचा कोर्स आहे. याचे रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाईम आहेत. लाईफ टाईम ते जेव्हा जेव्हा लाईव्ह प्रोग्राम असेल त्यावेळी तुम्ही जॉईन व्हा. नो प्रॉब्लेम. जेव्हा जेव्हा लाईव्ह प्रोग्राम असेल तेव्हा तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला वाटलं की नात्यांचा प्रोग्राम परत पाहायचा आहे, तुम्ही परत पाहू शकता. तुम्हाला वाटलं हेल्थचा प्रोग्राम पाहू शकता. एका दिवशी तुम्हाला जॉईन व्हायला नाही जमलं, रेकॉर्डिंग दुसऱ्या दिवशी अपलोड होतो की आपल्या. येस सर, दिलीप सर, नो प्रॉब्लेम. येस, तुम्ही आमच्यासोबत असणार हे मला माहितीच होतं. तुम्ही आमच्यासोबत असणार आहे. येस. तर आपण उद्या सकाळी कॉलवरती बोलू, तुम्हाला दुसऱ्या आणखी काही गोष्टी बोलायच्या आहेत, तुम्ही मला बोलत होता. Yes, तुम्ही भेटायचं मला म्हणता, परंतु मी म्हणणार की भेटण्यासाठी आपल्याकडे विषय पाहिजेत. आपण, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात, म्हणजे बरेच लोक काहीतरी प्रॉब्लेम असतो, शेअर करायचा असतो. पण मी आधी सांगतो, त्याचं सोल्युशन मी दिलेलं आहे, त्या अगोदर पहा. त्यातून काही शंका असेल तर मला भेटा. येस. सो मित्रांनो, हा प्रोग्राम आठवड्यातून एकदा असतो. जे लोक जॉईन करतील त्यांना ते बरोबर डेट दिली जाते, तारीख दिली जाते, लिंक दिली जाते, ऍपवरती तुम्हाला ऍड केलं जातं. ऍपवरची सगळे रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत ऍपमध्ये, त्या बॅचमध्ये. पण तुम्ही लाईव्ह भेटा. कधी कधी गेट टुगेदर असतो.
जुनी बॅच नवीन बॅच एकत्र करतो, जुन्या लोकांचे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील. यातून तुम्हाला होतं काय की अ, दोन लोक असे भेटतात की जे तुम्हाला मदत करतील. जसं की आता सारिका मॅम आणि आम्ही जिद्द प्रतिष्ठान आणि मी एका वर्कशॉपमध्ये आम्ही एकत्र भेटलो. दोघांचे विजन एकसारखे होते. आम्ही एक प्रोजेक्ट सुरू केला दोन्ही मिळून. पैसा पण तिथं इन्व्हेस्ट झाला. समजतं कसं दोन एकसारख्या विचारांची लोक तिथे येतात. जेव्हा मी सांगितलं 100 crores क्लब गुजराती लोकांचा आहे, जे फक्त पैशाविषयी बोलतात. तिथं आल्यानंतर पैसा एकमेकांना कसा बिझनेस देता येईल, त्यातून त्याला कसा पैसा मिळेल, तुम्हाला कसा पैसा मिळेल, तशा प्रकारे इथं आल्यानंतर त्या 5 गोष्टींचं तुम्हाला एकत्रीकरण करून शारीरिक श्रीमंत व्हायचंय, मानसिक श्रीमंत व्हायचंय, नात्यांच्या बाबतीमध्ये श्रीमंत व्हायचंय, तुम्हाला वेळेच्या बाबतीमध्ये श्रीमंत व्हायचं, सर्वात महत्वाचा पैसा. पैसा प्रचंड आला पाहिजे. पण पैसा आल्यानंतर तो उपभोग करण्यासाठी आपली माणसं पण जवळ पाहिजेत, आपलं शरीर पण चांगलं पाहिजे. आणि सर्व गोष्टींना एकत्रित करण्याचं काम आनंदी परिवार फाउंडेशन आणि मनी लव्हर्स क्लब हे इथं करत आहेत. चला श्रीमंत बनूयात. श्रीमंत बना म्हणत नाही, चला श्रीमंत बनूया, एकमेकांचं सहकार्य करून आपण एकमेकांना पुढे घेऊ. ज्यांना वाटतं ह्या वर्कशॉपमध्ये आपल्याला पार्टिसिपेट व्हायचं आहे, त्या लोकांनी समोरच्या QR कोडवरती जे तुम्हाला पाहिजे, हा कोर्स मी परत सांगेन, टोटल फी आहे 24,000 रुपये, 24,999 म्हणजे 24,000 रुपये, सॉरी 24. तुम्हाला वाटलं वन टाइम भरायचे आहे, 9,999 भरू शकता. तुम्हाला 2 हप्ते पाहिजे असतील तर 14,999 भरा. म्हणजे आता 7,500 भरा, परत 7,500 भरा. तुम्हाला 4 हप्त्यामध्ये पाहिजे असेल तर 5,000 रुपये पाठवून द्या. पुढचे 3 हप्ते तुम्ही 5,000-5,000 करू शकता. बस. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही सर आधी शिकायचं आहे, पैसा कमवायचा आहे आणि मग तुम्हाला द्यायचं आहे, तर मी सांगेन प्रत्येक महिन्याला 999 भरायचे. मिनिमम 999 रुपये भरून आज जॉईन करा. तुम्हाला लगेच त्याचा ऍक्सेस भेटेल उद्या सकाळपर्यंत. तर ऍप कसं वापरायचं ते सांगितलं जाईल. प्रत्येक आठवड्यातून एक दिवस लाईव्ह असणार आहे झूम वरती. लाईव्ह म्हणजे प्रत्यक्षात नाहीये, वेबिनारच आपला असणार आहे. तिथं मी तुमच्याशी बोलतोय. तिथं या. तिथे तुम्हाला समजेल. नरसिंग चव्हाण सर, जय शिवराय, चलो उद्या भरतो, ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही आमच्या बरोबर असणार हे मला माहित आहे. जे लोक आनंदी परिवार फाउंडेशन सोबत आधीच जोडले गेलेले आहेत, ज्यांनी अनुभव घेतलेले आहेत, ते लोक कधीही सोडून जाणार नाहीत. मी नेहमी बोलतो, संतोष पवार सर बरोबर ना? शारीरिक मानसिक, आज पवार सर शेतकरी आहेत. आज शेतकऱ्यांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त चालू झालेला आहे. पाठीचे प्रॉब्लेम, मणक्याचे प्रॉब्लेम, रात्रीचे उठतात, गाडीवरती जातात, रस्ते खराब असतात, एक्सरसाइज नाहीये. कित्येक लोकांचे मणक्याचे प्रॉब्लेम आहे. आज जेव्हा मी सांगितलं आमचं सेंटर अशाच ठिकाणी सुरू होते, मला कॉल सुरू झाले, सर कधीपासून चालू होणार आहेत, आम्हाला त्या ठिकाणी यायचं आहे, आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. कंटिन्यू लोक त्या ठिकाणी कॉल करतात. ज्यांना वाटतं की मला भाग घ्यायचा आहे, त्या लोकांनी इथं चला श्रीमंत बनूया, त्या QR कोडवरती तुम्ही पेमेंट करू शकता, किंवा हा जो खाली नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही फोन पे करू शकता. आणि ज्या नंबरवरून तुम्हाला आज मेसेज आला होता ना, रिमाइंडर वगैरे, त्या नंबरवरती याचा स्क्रीनशॉट पाठवा. ओके नरसिंह शर्मा सर, ओके सर, नो प्रॉब्लेम. सो प्रवीण मेतकर सर, ज्या नंबरवरून तुम्हाला मेसेज आला होता त्याच्यावरती मेसेज करा. लक्षात ठेवा, हे पैसे जे तुम्हाला द्यायचे आहेत, हे पैसे प्रत्येक महिन्याला मी तुम्हाला मागत बसणार नाहीये. तुम्हाला उद्या एक लिंक येईल, त्या लिंकवरती फक्त आपला फोन पे किंवा गुगल पे अकाउंट तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. तुमची एक तारीख तुम्ही सांगायची आहे, त्या तारखेला ते तुमच्या अकाउंटमधून आपोआप कट होते. तुम्हाला जो प्लॅन घ्यायचा आहे तो प्लॅन घ्या. मी फुकट कुणाला देणार नाही आणि कुणाला फोन करत बसणार नाहीये. हा, दररोज आपण जेव्हा प्रोग्राम मध्ये असतो तेव्हा तुम्हाला समजून जाईल की कुठल्या दिवशी ते येणार आहे, तुम्हाला ती तारीख येते. संतोष पवार सर, नो प्रॉब्लेम. आम्ही तुमच्या बरोबर आहे, मी नेहमी तुमच्या बरोबर आहे. हे तुमचं स्माइल मला फार आवडतं. सर्वात महत्त्वाचं डेडिकेशन आवडतं, की तुम्ही शेवटपर्यंत ते कानाला लावून बसलेले असतात. डेडिकेशन अजिबात हल्लेले नाहीत. बरेचसे लोक थोडा वेळ आहेत, थोडा वेळ नाहीत. प्रवीण मितकर सर, तुम्ही परवा ज्या नंबरवरती मेसेज केलेला आहे त्याच नंबरवरती मेसेज करा, ते तुम्हाला गाईड करतील. यस, आणखीन कुणाला काही शंका असते तर विचारा. आता शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपण संपवणार आहोत. 21 लोक थांबलेले आहेत, काहीतरी शंका असणार आहे. कुणाला या प्रोग्रामविषयी शंका असेल तर मला विचारा. मी सांगितलेलं मनी बॅक गॅरंटी आहे. हा प्रोग्राम केला, तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले, डॉक्टर कुमार गायकवाड सर्व पैसे परत द्यायला तयार. त्यात आमच्याकडे मनी लवर्स, आम्हाला लोकांकडे पैसे मिळवून द्यायचे आहेत तुम्हाला, आम्हाला नाहीत कमवायचे. हा पैसा फाउंडेशनला जातो, ठीक आहे, मला मिळणार आहे. तुम्ही म्हणू शकता सर तुम्हाला पैसा येतो ना, ओके, येतोय तर येतो, पण जेवढा मी घेतो त्यापेक्षा जास्त तुम्हाला देतो. 5 महिन्याचा कोर्स आहे, 5 महिन्यामध्ये तुमचे 5,000 रुपये मला मिळतील. परंतु तोपर्यंत तुम्हाला 50 लाख कमवण्याचं, 5 कोटी कमवण्याचं ज्ञान तुम्हाला मिळणार. शारीरिक मानसिक. आज तुमच्याकडे पैसा असेल तर शरीराने तुम्ही आजारी असाल तर कमवलेले सगळे पैसे तिथे जावे लागतात. आणि एकदा गेलात तर मिनिमम एका वेळेचं डॉक्टर
1000 2000 3000 4000 रुपये घेतो तुमच्या. ते औषध टेस्ट सगळ्यामध्ये तेवढे जातात. मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो, तुम्हाला दवाखान्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. सतीश चव्हाण सर तुम्हाला सर्व सांगितलं जायचं. आठवड्यातून एक दिवस सांगितलं जाईल. नाही लाईव्ह भेटला रेकॉर्डिंग बघा, नो प्रॉब्लेम. सर्व अगोदर तुम्हाला पाठवतो. फक्त त्याची प्रोसेस जी आहे त्या लिंकवरती जाऊन तुमच्या डिटेल्स तुम्हाला त्यावरती टाकायचे आहेत, ती प्रोसेस पूर्ण करून द्या. कारण कित्येक लोक काय करतात, येतात ते प्रोसेस पूर्ण करत नाहीत, परत म्हणतात की सर तो ऍक्सेस का होत नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम सतीश चव्हाण सर, नो प्रॉब्लेम. ज्या लोकांना काही शंका असतील आता विचारा. शेवटचे 2 मिनिट मी थांबतोय. मला ते कन्व्हर्जन करण्यासाठी थांबलोय असं नाहीये. तुमच्या शंका काय असतील तर मला विचारा. आणि ज्यांना श्रीमंत व्हायचंय त्यांच्यासाठी यापेक्षा मोठी संधी नाहीये. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला घरी आणून द्या, तर मी ते करत नाही. उज्ज्वला मॅडम तुम्ही सुद्धा यायचंय. यस, हे सोबत राहा. जेवढे तुम्ही सोबत असाल ना तेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही पैसा कमवा. यस, आणखीन जालिंदर. ओके, नो प्रॉब्लेम सर, जालिंदर सर, नो प्रॉब्लेम. हे बोला, हे तर मी विचारतोय. जे शंका ज्या मी विचारतोय ना मी तुम्हाला, हे तुम्ही जे पर्सनल तुमचे सांगतायत की सर मी उद्या सकाळी करतो, आता करतो, XYZ हा प्रॉब्लेम आहे, ते माझ्याशी शेअर करा. तुम्ही शेअर केल्याशिवाय तुम्हाला सोल्युशन भेटणार नाहीत. आणि परत सांगेन मी, पैशासाठी आनंदी परिवार फाउंडेशन कधीही कोणाला कॉल करत नाहीये, कोणाला पैशासाठी अडवत नाहीये. ज्ञान देणं हे एका गुरुच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे. सगळ्यात पवित्र काम आहे, ते मी करतोय. आणि ते पैशामध्ये मोजलं जाऊ शकत नाही. पैशामध्ये दिलीप सर, वा. बाकी आनंद, क्या बात. प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, फक्त तो प्रॉब्लेम समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण तो प्रॉब्लेम समजून घेतो, समजा एखाद्याचं वजन वाढलेलं आहे, तर तो वजन का वाढलेलं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. काही लोकांनी अजिबात शारीरिक हालचाल नाही म्हणून त्याचं वजन वाढलेलं आहे. काही लोकांच्या आहारामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून वजन आहे. काही लोकांचा एक्सरसाइज नाहीये म्हणून प्रॉब्लेम आहे. तर जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम सांगतो तेव्हा त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन निघतं, की तुम्ही हा आहार घेतला पाहिजे आणि हे खाल्लं पाहिजे. जर ते केलं तर प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. तसं बिझनेसमध्ये पैसा येतोय पण कुठे जातो हे कळत नाहीये, हा जर प्रॉब्लेम असेल तर मी सांगतो काय, अकाउंटिंग. अकाउंटिंग वरती लक्ष द्या, बरोबर सर्व येणाऱ्या जाणारा पैसा समजून. तुम्ही म्हणाल की बिझनेसमध्ये लोक येतच नाहीयेत, तर मी सांगतो मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम. काही लोक म्हणतात सर लोक येतात पण कन्वर्ट होत नाहीत, तर तुमच्या सेल्स सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे. काही लोक म्हणतात सर हे लोक येतात पण एकदा येऊन परत जात, परत परत येतच नाही, तुमच्या सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सिस्टीम मध्ये काम करावं लागेल. सर सतीश चव्हाण सर, पॅसिव्ह इन्कम साठी स्किल लागतात, त्या कशा शिकणार? मी शिकवतो ना तुम्हाला. पॅसिव्ह इन्कम साठी स्किल लागतात, मी शिकवतो. पॅसिव्ह इन्कम मास्टरी काय आहे ती मी शिकवणार ना तुम्हाला. पॅसिव्ह इन्कम कमवायचं आहे. आज आपल्या लोकांना माहितच नसतं की पॅसिव्ह इन्कम कसा करायचा. कित्येक लोकांना पॅसिव्ह इन्कम माहित नाही. त्या लोकांना एकच माहित आहे, MLM मध्ये जायचं आणि लोकांना सांगायचं की हे जॉईन करा मग तो पैसा मिळतो. त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणत नाहीत. पॅसिव्ह इन्कम, मी मॅनेजमेंट वाला व्यक्ती आहे आणि मला असं वाटतं की माझा दवाखाना चालावा. मी इन्व्हेस्टमेंट केली, तिथे एक डॉक्टर कामाला ठेवले, मला पैसे इन्कम चालू झाला. मी काम करून न करून मला मिळतो. जेव्हा मी एखादं डॉक्टर दवाखाना चालू करतो, मला वाटतं की मला ते काम जमत नाही, मी कुणाला तरी पार्टनर घेतो त्यामध्ये स्किल असलेला व्यक्ती. तो व्यक्ती काम करतोय, पैसा मला मिळतो, हे पण पॅसिव्ह इन्कम आहे. गणेश सर नक्की, सर्वांना पॅसिव्ह इन्कम. तुम्हाला याच प्रोग्राममधून पॅसिव्ह इन्कम, ज्या दिवशी तुम्ही पहिल्या प्रोग्रामला याल ना त्या दिवशी मी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सांगतो. ज्या दिवशी सर आनंदी परिवार फाउंडेशन मध्ये सर्व गोष्टी आहेत. मी सांगितलं आनंदी परिवार फाउंडेशनची डेफिनेशन तुम्हाला सांगितली. आनंदी परिवार हे एक इमारत आहे, त्याचा पाय आहे आपली मानसिकता. सर्वात अगोदर तो चांगला करा. 4 पिलर्स आहेत कोणते? पहिला आहे आरोग्य, दुसरा आहे नातेसंबंध, तिसरा आहे पैसा आणि चौथा आहे यश. आणि जेव्हा हे पाया मजबूत असतो आणि 4 पिलर्स भक्कमपणे उभे असतात तेव्हा त्यावरती आनंदी परिवार उभा राहू शकतो. आणि या सर्वांना बॅलन्स करायचं काम आनंदी परिवार फाउंडेशन. आपल्या आयुष्यामध्ये हेल्थ वेल्थ रिलेशन ह्यापेक्षा चौथं काहीच नाहीये मित्र. हेल्थ वेल्थ रिलेशन ह्याच्याशिवाय चौथं काहीच नाहीये. ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत, फक्त तुम्हाला युटिलाइज करता येत नाहीत, वापरता येत नाहीत किंवा कशा मिळवायच्या हे माहिती नाही. आणि सर्व गोष्टी त्यांचं काम आनंदी परिवार फाउंडेशन करतं. सो दिलीप सर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या बरोबर आहे. कुणाला काही शंका नसेल तर आपण संपूया त्या ठिकाणी.
कार्यक्रम कसा वाटला एका शब्दामध्ये सांगायचं? जे राहिले ते मावळे, जे केले ते कावळे, आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्या लोकांना, जे आपल्यासारख्या विचारांचे लोक आहेत त्यांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. सो थँक्यू दिलीप सर. ओके. ओके. ज्या ज्या लोकांनी रिप्लाय दिलेले आहेत, जॉईन व्हा. काही जर प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोला. 93चा जो नंबर आहे त्याच्यावरती तुमच्या काय अडचणी असतील तर अजूनही सांगा. जाणीवपूर्वक हे मेसेज सगळे मी डायरेक्ट ठेवले होते जेणेकरून तुमची अडचण कोणाला समजू नये. तुम्ही फक्त माझ्याशी शेअर करा. जसं चर्चमध्ये आपल्याला काही वाईट आपल्या हातून घडलेलं असेल किंवा आपल्याला कशाचं प्रायचित्त घ्यायचं असेल तर तो गपचूप जाऊन तिथे तो व्यक्ती सांगतो की मी हे चूक झालेली आहे, मला प्रायचित्त वाटतं, मला वाईट वाटत आहे. त्याप्रमाणे तुम्ही माझ्याजवळ येऊन सांगा की सर मला असा असा प्रॉब्लेम आहे, मला असं असं वाईट वाटतंय. हे सगळ्या गोष्टींचं तुम्हाला सॉल्व्ह करून. येस. सो तुम्ही लोक आलात, श्रीमंत बनण्याची इच्छा व्यक्त केलीत. माझ्या माध्यमातून हे काम घडत आहे याचं मला समाधान आहे आणि तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवता त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांच्या भावी जीवनासाठी खूप 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 शुभेच्छा देतो. तुमच्या आयुष्यामध्ये श्रीमंती लाभो अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.